उलझी है ये किस चाल में तू है आजकल किस हाल में तू. ते माधुरीजींनी बघितलं ते गाणं आणि त्यांना ते येई चाहिए. सरोजींचा जेव्हा कविता कृष्णमूर्तीचं नाव सांगितलं. एक असतं ना नेहमी हे गायले हे पुढे पुढे जाणं आहे ना माझ्या स्वभावातच नाही आहे. तर त्यांनी मला असं त्यावेळी असं जवळ घेतलं आणि म्हणाला किती उंच गातेस, छान रेंज वगैरे असं थोडंसं कौतुक केलं होतं त्यांनी. कोरस तेव्हा व्यवस्थित पैसे वगैरे डबिंग्स करतच होते. तो फिल्मफेयर अवार्ड मिला. तुम बोलना चाहिए कि डबिंग नहीं गाऊंगी मैं डायरेक्ट में ही गाऊंगी. दादा अगर मैं ये बोलूं भी तो जो ये अभी मिल रहा है वो भी नहीं मिलेगा. याची काय बोलले की ही एवढी चांगली गाती आहे मुलगी तर हिला एक गाणं देऊया श्रीदेवींचं. त्यांना ते इतकं आवडलं त्यांनी म्हटलं नाही हे मी गाणार. म्हणून ते शेवटी जे चांदनी ते जे आहे ते माझंच आहे. रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांनी रेकॉर्डिंग कट केलं. महेश भट्टला आणि राजेश रोशनला बोलवलं. ये लड़की इतना अच्छा गा रही है, ये अगर फाइनल गाएगी ना तो ही मैं गाऊंगा. ओ यारा तू प्यारो से है प्यारा. माझं दुर्भाग्यच मी म्हणते माझ्याबरोबर गाशील का शोज साठी टूर्स आणि असे. पण ते एकच तिकीट द्यायचे. तेव्हा घरच्यांचा पण थोडासा विरोध वगैरे. साधना सरगम, अलका याग्निक कल्याणजीबाईंकडनं आली. कविता कृष्णमूर्ती, हेमा मालिनीचे ओळखीनी माझा गॉडफादर असा नाहीच. हे मी मॅनेजर ठेवायला पाहिजे होतं ते मी केलं नाही ह्याची मला खंत आहे. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शो मध्ये आजच्या आपल्या गेस्ट आहेत त्यांच्याविषयी मी ओळख अशी करून देईन की लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरदा अशा दिग्गजांसोबत काम करण्याचा सन्मान ज्यांना लाभला होता आणि अशा सगळ्या वादळांसोबत काम करतानाही ज्यांनी काही गाण्यांमधून स्वतःची अशी एक वेगळी आयडेंटिटी निर्माण केली, अशा आपल्या आजच्या गेस्ट आहेत ज्या सुप्रसिद्ध गायिका आहेत. बॉलिवूडच नाही तर अनेक वेगवेगळ्या म्युझिक काय म्हणतात वेगवेगळ्या भाषांमधून त्यांनी गाणी गायलेली आहेत. मग मराठी असू दे, बंगाली असू दे, वेगवेगळ्या मला वाटतं खूपच भाषा आहेत ज्या आपण त्यांनाच विचारू. जिला खरं तर खूप खूप पुढे जायचं होतं पण ती कुठे मागे पडली आणि का आपल्यापर्यंत अजून ती पोहोचली नाही. खरं तर तिची गाणी खूप सुंदर आहेत. अशा मी अनेक कमेंट्स यांच्या मुलाखतीवर वाचलेल्या आहेत. कदाचित आमच्या या मुलाखतीनंतरही तुमच्या कमेंट्स अशा येतील तर आपल्या सगळ्यांना माहीत असलेल्या आणि त्यांच्या गाण्यांनी आपल्या मनावर ज्या त्यांचं नाव कोरलं गेलं आहे अशा अनुपमा देशपांडे आपल्यासोबत आहेत. अनुपमाजी, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. मी जसं म्हटलं तसं की तुम्ही ज्या काळात इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये, त्या काळात एकतर लता मंगेशकर, आशा भोसले असे दिग्गज ह्या गायिका होत्या ज्यांचं एक असं प्रस्थ होतं. त्या गोल्डन पण असं म्हणायला गेलं, प्रस्थ होतं म्हणायला गेलं, त्यासोबतच एक गोल्डन एरा होता त्यावेळेच्या गाण्यांचा आणि त्या वेळेत तुम्ही एंट्री केली आहे. तर या सगळ्या प्रस्थाचं, या सगळ्या गोल्डन एराचं एक दडपण वाटलं त्यावेळेला की ती एंट्री तुमची किती सहज होती, ती तुम्ही कशी घेतलीत एक गायिका म्हणून, एक त्यावेळेची स्ट्रगलर म्हणून, तर काय सांगाल? एक तर सांगण्यासाठी मला तसा अभिमानच वाटतो की मी त्यांच्याबरोबर लताबाई, आशाबाई त्यांच्याबरोबर मी कोरस गायले. ग्रुप सिंगिंग जे असतं आणि त्यांच्याकडनं खूप म्हणजे आम्ही ऑब्झर्व करत म्हणजे जेव्हा जायचो तेव्हा त्या कशा गातात, त्यांचं म्हणजे एक्सप्रेशन्स हे सगळं आम्ही त्यांच्याकडनं बरंच शिकायला मिळालं. आणि कुठेतरी असं आम्ही नेहमी म्हणतो की जे लताबाई, आशाबाई, किशोरदा, मोहम्मद रफी हे स्कूल आहे, ही शाळाच आहे. म्हणजे त्यांच्याकडनं आम्हाला खूप शिकायला मिळालं. कारण आणि काय होतं की कोरस सिंगिंग करत करत मी डबिंग खूप गायले. डबिंग म्हणजे काय होतं की कोरस गाता गाता आता लक्ष्मीकांत प्यारेलालकडे मी सगळ्यात आधी गौतम गोविंदा जेव्हा फिल्म आली त्याच्यात मी बॅकग्राऊंडसाठी कोरस गायले होते. अच्छा. आणि मग काय होतं की कुठेतरी ना त्यांना एखादा सोलो आलाप पाहिजे असेल तर ते एक 2-3 जणांकडनं गाऊन घेतात. कोणाचा आवाज मॅच होतो, कोणाचा चांगला, असं करून मग ते आलाप बॅकग्राऊंडमध्ये. आणि मी असं करत करत मी डबिंग गायले. पहिलं माझं याराना फिल्मसाठी. कोणतं गाणं? याराना. ते याराना याराना टायटल सॉंगच आहे आणि ते अमिताभ बच्चन आणि
अमजद खान होते हा, त्यावेळी. हो हो ते दोघं लहान असताना असे चढत जातात असं डोंगरावरनं असे, तेव्हा ते बॅकग्राऊंड म्युझिक आहे. ते गाणं बॅकग्राऊंडला आहे, पण ते काय आहे की अल्बममध्ये किशोरदांचीच गाणी आहेत, फिमेल नाही आहे. फिल्ममध्ये माझं गाणं आहे, फक्त सिनेमामध्ये माझं गाणं आहे. ते मी पहिलं गायले. त्याच्यानंतर मग ते राजेश रोशनचं होतं. हो. आणि मग नंतर मी राजेश रोशनचं गात गेले डबिंग्स. कारण ही पटकन पिकअप पण करते आणि आवाज चांगला आहे. आणि डबिंग म्हणजे तुम्हाला माहिती असेलच काय की त्या काळात लताबाई, आशाबाई बाहेर जेव्हा शोजसाठी खूप जायचे, हो, तेव्हा सेट्स खूप लागायचे असे, म्हणजे मेहबूब स्टुडिओमध्ये वगैरे. आणि सेट्स खूप लागायचे तेव्हा त्यांच्यासाठी वेट करणं हे कुठेतरी म्हणजे प्रोड्युसरला पण थोडं परवडण्यासारखं. तेव्हा मग ते पिक्चराईज करताना एखाद्या चांगल्या आवाजाच्या मुलीकडनं गाऊन घेणार आणि त्या आवाजात पिक्चराईज होणार. आणि मग जेव्हा अल्बम निघतो तेव्हा मेन सिंगर जी असेल, म्हणजे माझं गाणं पुसलं जाणार, पण त्यांचं काय असतं की म्युझिक ट्रॅक आणि व्हॉइस ट्रॅक वेगळा असतो. म्युझिक ते फायनल घेतात आणि मग नुसतं येऊन लताबाई, आशाबाई कुणीही मेन ते येऊन डब करतात आणि मग ते त्यांचं अल्बममध्ये येतं. पण अशा किती प्रसिद्ध गाण्यांना, लताबाई आणि आशाबाईंच्या किती प्रसिद्ध गाण्यांना तुम्ही डबिंग केलंय की जे खरं तर अभिनेत्रींनी तुमच्या आवाजावर ठेका धरलाय, हा, आणि नंतर त्याला मग आशाबाई आणि लताबाईंचा आवाज दिला. अशी किती गाणी आहेत, म्हणजे कोणती मोजकी जी प्रसिद्ध झालेत, जे सिनेमे, जी गाणी आहेत? म्हणजे लताबाईंची शिवहरींचं म्हणजे चांदनी फिल्मचं, ते यश चोप्रा सिनेमा, ते तेरे मेरे होठों पे मिठे मिठे, श्रीदेवी आणि ऋषी कपूर यांच्यावर चित्रित केलं गेलंय. ते मी डबिंग गायले होते. आणि त्यांच्याकडे यशजींकडे लताबाईच गायच्या नेहमी, म्हणजे आणि ते गाणं त्यांचंच. आणि मग त्यांनी त्याच्यानंतर एक गाणं आलं ते रंग भरे बादल, ते मी गायले होते. आणि तुम्ही विचारलं लताबाईंचं, आशाबाईंचं, पण मी हे थोडंसं असं सांगते की लताबाईंचं हे गाणं जे आहे रंग भरे, ते थोडंसं पॅपी टाईप होतं, मग ते लताबाईंच्या स्टाईलचं नव्हतं. तर ते तेव्हा यशजी काय बोलले की ही एवढी चांगली गाती आहे मुलगी, तर हिला एक गाणं देऊया असं म्हणून त्यांनी ते त्यासाठी मला बोलवलं, मी आणि जॉली मुखर्जी. आणि जेव्हा ते गाणं झालं आणि जॉली मुखर्जी चांगले मित्रच आहेत, तर आम्ही असं खूप मस्ती करून, हसून वगैरे, एक्सप्रेशन्स आणि असं देऊन आम्ही ते गायलो आणि ते इतकं सुंदर झालं. आणि त्याच्यावर पिक्चराईज झालं श्रीदेवींचं. तर त्यांना ते इतकं आवडलं, त्यांनी म्हटलं नाही हे मी गाणार गाणं. श्रीदेवी म्हणाल्या की हे गाणं मी गाणार. म्हणून ते शेवटी जे चांदनी ते जे आहे वरचा सूर, ते माझंच आहे. पण हे गाणं, आणि त्यामुळे काय झालं की यशजींना थोडंसं असं वाटलं की 2 गाणी हिची गेली, ते थोडंसं त्यांना वाईट वाटलं. म्हणून मग त्यांनी एक म्हणजे ते लगी आज गाण्याला फ्लूट होते तिथे. अच्छा, जे विनोद खन्ना यांच्यावर चित्रित झालंय, सुरेश वाडकर यांच्या आवाजात, लगी आज सावन की फिर जुही जोश, चावलावर ते चित्रित झालं. आणि तो जो आलाप आहे जो जुही चावलाच्या ह्याच्यात आहे, तो आलाप जो आहे त्याचं काय झालं की ते ऑलरेडी गाणं पूर्ण झालं होतं आणि ते जे आलाप आहे त्याच्यावर हरिजींनी फ्लूट वाजवलेली त्याच्यावर. तर त्यांनी मग फ्लूट काढून माझा आवाज तिथे, म्हणजे त्यांना असं वाटलं की सुरेश वाडकर बरोबर अनुपमा देशपांडे, मी ह्या अल्बम मध्ये हिचं नाव असायला पाहिजे. म्हणून त्यांना ते वाटलं त्यांना, म्हणजे ते एक लाईक करायचे, म्हणजे चांगली गाणारी आहे असं, तसं झालं ते. यशजींसोबत आणखी असा काम करण्याचा अनुभव कधी आलाय त्यानंतर, चांदनी नंतर? चांदनी नंतर मला वाटतं दिलीप सेन, समीर सेन कडे मी गायले होते. म्हणजे ते मी कविता कृष्णमूर्ती आणि असं, म्हणजे 2 फिमेल 2 मेल असे त्याच्यात गायलेली.
हे लता दीदींचं झालं की ज्यांची गाणी ओरिजिनल आधी हो, तुम्ही हो, गायली आहेत हो. आणि मग त्यांनी गायली आहेत. म्हणजे हो. खरं तर तुमच्या आवाजावर अभिनेत्रीनी पाय त्यांचे हो, थिरकवलेत. हो, हो. पण आशाताईंचं अशी कोणती गाणी आहेत जी तुम्हाला आशाताईंचं आठवतायत की जी मला त्यांनी असं तुम्ही डब वाटतं केली? की ते राजेश रोशनचंच असेल की अंग्रेजी में कहते हैं की आय लव्ह ओ यू. हो 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 माहितीये गाणं ते. हां, हं, ते लताबाईंचं आहे की आशाबाईंचं म्हणजे मला तितकं हे नाही मला वाटतं. हं, पण ते गाणं पण मी गायले होते. हं, बरीच गाणी लताबाईंची, आशाबाईंची बरीच मी डबिंग केलेली आहेत हं, आणि त्यामुळे काय झालं काही काही गाणी माझी राहिली. कारण पिक्चराइज करताना त्यांना ते सारखं काय होतं की शूटिंगच्या वेळी ना ते गाणं सारखं वाजतं हं, आणि मग कुठेतरी त्यांना असं छान वाटतं तेच राहावं. आणि मेन सिंगर जे आहेत हं, हं, त्यांना वेळ नसेल किंवा हं, असं काही असेल, हं, त्यांचं पेमेंट जास्त वगैरे असं काही असेल, हं. तर मग हां, ये अच्छा गा रही है, यही रखो असं होतं. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. पण असं व्हायचं का म्हणजे लता दीदींसाठी तुम्ही म्हणताय की आधी डबिंग केलं आशाताईंसाठी पण त्यांच्यासोबत प्रत्यक्ष त्यांना भेटण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा हां. किंवा त्यावेळेला त्यांनी काही गोष्टी तुमच्या सोबत एक सल्ला म्हणतो आपण तसं शेअर करण्याचा असे काही प्रसंग आलेत काही अनुभव काही किस्से काही आठवणी आहेत तुमच्याकडे या दोघींच्या? अ, आठवणी म्हणजे एक मला आठवतं की मी कोरस गायला गेले होते उषा खन्नाकडे फेमस स्टुडिओमध्ये हो. आणि तेव्हा आशाताई तिथे होत्या दुसऱ्या हं, गाण्याला का असं आल्या होत्या त्या. हं, तर त्यांना एक सवय म्हणजे त्या बसल्या होत्या सोफ्यावर आणि मी अशी उभी होते. हं, तर त्यांनी मला असं त्यावेळी असं जवळ घेतलं आणि म्हणाला, "अगं किती उंच गातेस." म्हणजे माझं गाणं ऐकलं असेल त्यांनी डबिंग. हं, म्हणजे "किती उंच गाते तू." म्हणजे असं छान रेंज वगैरे असं हं, हं, थोडंसं कौतुक केलं होतं त्यांनी. हं, हं, म्हणजे एवढंच. आणि लताबाईंचं म्हणजे ते तुम आशा विश्वास ते गाणं जे आहे हं, हं, अ, ह्याच्यातलं ना मला वाटतं स्मिता पाटील आणि त्या होत्या. अर्थ सिनेमातलं नाही, नाही. तुम मग आशा विश्वास हमारे उंबरठा. उंबरठा. हा हा उंबरठा आणि सुभामध्ये हा. दोन्ही पिक्चर म्हणजे हे मराठीत होतं उंबरठा हं, आणि सुभा हिंदीमध्ये होतं. हं, हं, तर ते सुभामधलं तुम आशा विश्वास ही प्रार्थना हं, तेव्हा कोरस म्हणजे ते बरंच मला वाटतं दूरदर्शनवर वगैरे ते बरेच आलंय. हं, हं. तेव्हा आम्ही एक 4 जण होतो कोरसला. तेव्हा लताबाईंकडे म्हणजे बोलणं झालं आणि त्या इतक्या छान म्हणजे जवळ बसून वगैरे म्हणजे काही असं टिप्स वगैरे अशा नाही. फक्त आम्ही त्यांना ऑब्झर्व्ह करणं हेच आम्हाला खूप आणि छान. त्यांनी ते करून देणं ते पण महत्वाचं आहे. हां, कारण मोठ्या लोकांचं असतं की ते आपण जे काय आहे. करतो पण ते हां. इथपर्यंत नाही पोहोचलं पण नाही पाहिजे. त्यांचं असं नाही म्हणजे आणि काय आहे, की एक थोडासा माझा स्वभाव असा होता, की मी होता आणि आहे पण, हं, की आता कोरस गायला जरी गेले, तरी काही जण म्हणजे असं गप्पा वगैरे असतं. तसं नाही. तुम्हाला जितकं शिकायला मिळतं ह्यांच्याकडनं, हं. तेवढं शिकून घ्या. बरोबर. तुमचे डोळे आणि कान तुम्ही उघडे ठेवा. तोंड बंद आणि तसं. हं, हं, हं. म्हणजे ते एक असतं, शिकायला खूप मिळतं हं, म्हणजे हं. यांच्याकडनं सगळ्यांकडनं. हं, हं. इवन किशोरदांकडनं म्हणजे पण मला खूप जसं अ, कारण मी असं आता आमच्या पिढीने तर आम्ही ऐकूनच आहोत, की ते खूप असे गप्पिष्ट किंवा मजा-मस्करी करणारे, की खूप हॅपनिंग असायचं. ते जेव्हा यायचे गायला तेव्हा पूर्ण वातावरण असं हो, लाईव्ह हो, होऊन हो, जायचं. हो, हो. मग हे अशा त्या वातावरणाविषयी त्यांची एंट्री आणि तिथलं बदललेलं वातावरण तुम्ही बदललेलं जवळून असतं. अनुभवलं हो. असेल, ते आम्हाला सांगा ना? ते म्हणजे मी तेव्हा मी स्टुडिओत नव्हते, पण हा खूप मोठा किस्सा आहे, की एक कुठलं तरी बप्पी लेहरींचं गाणं होतं. हं, खूप सॅड ते मंजिले मला वाटतं ते हं, त्यांचं एक मंजिले कुठलं तरी एक गाणं आहे. हं, असं खूप असं सॅड गाणं आणि जेव्हा ते आले, एंटर झाले आणि खूप मस्ती करायला लागले. सगळ्यांना हसवून कोणाची मस्करी हे हं. तर ते तसं केल्यावर बप्पीदा म्हणतात, की "अभी तो मेरा गाना गया." म्हणजे मूड एकदम चेंज ना, चेंज. पण हां. जेव्हा ते मायक्रोफोनवर गेले हं, हं. आणि जे ते गायले ना, तेव्हा त्यांचं अगदी म्हणजे लोकांच्या डोळ्यातनं पाणी आलं. इतपत त्यांचा मूड हं, आणि किशोरदांचा म्हणजे ते मस्ती वगैरे करायचे. हे जे सीनियर आर्टिस्ट होते, हं, म्हणजे सीनियर आर्टिस्ट म्हणजे त्यांची एक जवळीक असं म्हणता येणार नाही, एक म्हणजे दोस्तीसारखंच म्हणजे तसं. हं, हं. तर तेव्हा त्यांच्याकडे ते मस्ती करायचे. पण आम्ही आता मी
तशी त्यांना नवखीच म्हणजे हम्म. एक ज्युनियर आर्टिस्ट त्यांना ते ना खूप समजवून आणि त्यांना नर्वस करत नव्हते. म्हणजे त्यांना समजावून ये वर्ड ऐसे गाओ तो एक्सप्रेशन आएगा वगैरे असं म्हणजे त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळालं. कारण किशोरदांबरोबर मी डबिंग्स म्हणजे बरीच गायली आहे डुएट गाणी. तेव्हा त्यांना आणि काश फिल्मचं गाणं मला तसंच मिळालेलं. अच्छा. म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर पण मी 1-2 महिन्यांनी काश म्हणजे महेश भटांचं मी गायला गेले. राजेश रोशननी मला बोलवलेलं आणि मी डबिंग गायला गेले होते. तेव्हा ते म्हणजे तसं मला अनु म्हणून ओळखत होते. मला म्हणाले, अरे अनु तुमको तो फिल्मफेअर अवॉर्ड मिला आणि तुम डबिंग क्यों गा रही हो. तर मी म्हटलं दादा अगर मैं उनको बोलूं कि मैं तुम बोलना चाहिए कि डबिंग नहीं गाऊंगी मैं डायरेक्ट में ही गाऊंगी. तो मैं म्हटलं दादा अगर मैं ये बोलूं भी तो जो ये अभी मिल रहा है वो भी नहीं मिलेगा. तर त्यांना कुठेतरी मला असं वाटतं जरा वाईट वाटलं असेल. आणि तेव्हा काय व्हायचं मेहबूब स्टुडिओत हे रेकॉर्डिंग होत होतं आणि त्यांचं एक त्यांची सवय म्हणजे ते उभं राहून तितकं गात नव्हते. ते असं उंच खुर्ची असायची त्यांची त्याच्यावर बसून ते गायचे. म्हणजे हे तुम्ही कोणाबद्दल बोलताय? किशोरदांबद्दल. तर ते मी काश फिल्मचं जे माझं ओ यारा गाणं आहे ना त्याबद्दल मी हे सांगतेय. म्हणजे हा मोठा किस्सा आहे आणि माझ्या लाईफचं पण एक. तर मेहबूब स्टुडिओमध्ये जेव्हा आर्टिस्ट रूम असते तिथे सिंगर्स गातात आणि बाहेर म्युझिशियन्स वगैरे असतात आणि त्या आर्टिस्ट रूमच्या बाहेर एक खुर्ची असते. तिथे सॉन्ग व्हायोलिन म्हणून पूर्वी असायचं. म्हणजे गाणं वाजलं जायचं आणि लाईव्ह गाणं वाजायचं आणि ते बाहेर येत नव्हतं. ते फक्त जे सिंगर्स आहेत त्यांना ती चाल म्हणजे ते एक फॉलो करायचे. तर ते मला तिथे बसवलं कारण किशोरदांना माझा आवाज मिळायला पाहिजे डुएट गाताना. बरोबर. आणि कारण डुएट गाणं असतं ना तर जर ते फायनल असेल तर ते एकही ट्रॅकमध्ये येणार एकच ट्रॅकमध्ये. आणि माझं बरोबर म्हणजे डबिंगच होतं त्यामुळे बरोबर गाणं नव्हतंच. बरोबर. तर त्यामुळे त्यांनी काय केलं की मला बाहेर बसवलेलं आणि किशोरदांना माझा आवाज येत होता. तर त्यांना ते इतकं आवडलं तर ते रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांनी रेकॉर्डिंग कट केलं आणि महेश भटला आणि राजेश रोशनला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की ये लड़की इतना अच्छा गा रही है ये अगर फाइनल गाएगी ना तो ही मैं गाऊंगा नहीं तो मैं नहीं गाऊंगा. मग ते गाणं फायनल कोण गाणार होतं? तुम्ही तुमच्या डबिंग? आशाबाई लताबाई कोणीही म्हणजे ते दोघांपैकी एक कोणीतरी. कारण काय आणि माझं नशीब असं चांगलं की काय व्हायचं की डबिंग हे आशाबाई लताबाईंचंच व्हायचं आणि मेन गाणं जे असतं फिल्ममध्ये ते ह्यांचंच असायचं आणि कुठेतरी ते गाणं राहिलं तर मेन गाणं माझंच असतं. म्हणजे हे माझं भाग्य. म्हणजे ते गाणं मग तुम्हाला तुमच्या आवाजात केलं गेलं. हो म्हणजे ते म्हणाले की आणि मग नंतर काय केलं. नंतर मग आशाबाईंना जर आधी माहिती असेल की हे तुम्हाला गायचे आणि जर त्यांना कळालं की नाही आता आपण अनुपमाजींचं ठेवतोय गाणं तर त्यानंतर काही तुम्हाला बोलणं झालं असं कधी झालंय की आशाबाई पण म्हणाल्यात की नाही ह्यांनी गायलं तर ह्यांचंच राहू दे मी नाही आता गात असं काही झालंय? नाही असं काहीच झालं नाही. म्हणजे त्याच्यानंतर एक म्हणजे आम्ही तसं समोरासमोर तितकं येणं झालंच नाही आमचं. कधीतरी भेट झाली कधी बोलणं झालं तेवढंच. पण हे गाणं नंतर मग असं की मी किशोरदांच्या बरोबर उभी राहून गायले. वा. ते एक कुठेतरी एक असतं समाधान आणि आनंद असतो. हो म्हणजे आता मी ते फील करते की आणि त्यावेळी तितकी म्हणजे बरीच वर्ष झाली त्यावेळी तेवढं एक हे नव्हतं की त्यांना असं खूप सांगायचं की तुमच्यामुळे हे गाणं मिळालं वगैरे हे जे असतं. पण हे आत्ता मी खूप फील करते की आत्ता जर किशोरदा असते तर म्हणजे खूपच. आणि त्याच्यानंतर कब्जा फिल्म एक आली ते 2-3 महिन्यानंतरच महेश भटची आणि राजेश रोशन. तेव्हा त्यांनी सांगितलं यही गाएगी मेरे साथ आणि ते सुद्धा तुमसे मिले बिन चैन नहीं हे पण किशोरदांबरोबर आणि ते पण मेन सॉन्ग आहे. वा. असं म्हणजे एक
म्हणजे असं छान असतात त्यांचे एक्सपिरियन्सेस इतके. आणि ते मी असं ऐकलंय की नवीन सिंगर्सना आणि ते खूप प्रोत्साहन द्यायचे. किशोरदा खूप द्यायचे. म्हणजे जास्त करून मी किशोरदांबरोबरच डबिंग, म्हणजे ते कुमार शानू, मोहम्मद अजीज वगैरे यांच्याबरोबर पण गायले, पण एक किशोरदांबरोबर गायले हे एक जे असं छान वाटतं असं. अनेक संगीतकारांसोबत तुम्ही आता खूप काम केलेलं आहे. हो. त्यातली एक जोडी आपण घेऊया जी आमच्या पिढीलाही माहिती आहे, म्हणजे आमच्या पिढीनेही त्यांची गाणी ऐकली आहेत, की लक्ष्मीकांत प्यारेलालजी. हो. हां, तर ते म्हणतात की ते खूप परफेक्शनिस्ट होते. हां. हां, कारण त्या लेवलने ते काम करायचे. सर त्यांच्यासोबत काम करताना असं कधी झालंय का, की एखाद्या तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर त्यांनी तुमच्याकडनं गाऊन घेतलंय आणि ते मस्त झालंय, किंवा असे काही प्रसंग, असे काही किस्से या दोघांसोबत गातानाचे? मी लक्ष्मीकांत प्यारेलालकडे तितकं मी फार नाही गायले. कोरसला गायले. कोरसमध्ये म्हणजे ते असे बघायचे की म्हणजे मी आहे का, कारण आता सरगम पिक्चर होतं ना, सिनेमा आलेला, हो त्याच्यात खूप कोरसच्या ताना पण आहेत. हो हो सर. ताना आहेत, नंतर सरगम, ॲक्च्युली सरगम सारेगम गायलेले आहेत. हां हां, तर ते तिथे व्यवस्थितच गाणारे सिंगर्स पाहिजेत. बरोबर. तर ते व्यवस्थित असं बघून म्हणजे बघायचे ते कोण कोण आहे असं. ते लक्ष्मीजी म्हणजे लक्ष्मीकांतजी हे बघायचे, आणि प्यारेभाई जे आहेत प्यारेलालजी, ते म्युझिक अरेंज करायचे सगळं. तेव्हा लक्ष्मीजी बघायचे असं की मी आहे का वगैरे असं हे सगळं. आणि अग्निपथ म्हणून एक फिल्म आली होती जुनी, अमिताभ बच्चन, त्याच्यात एक गणपतीचं गाणं आहे. हो हो, त्याच्यात मी आणि कविता कृष्णमूर्ती गायलोय. तो तुमचा ओरिजिनल? हो हो, माझंच. म्हणजे तेव्हा लक्ष्मीजींचं एक असायचं की हां, म्हणजे ही मुलगी चांगली गाते, हे एक थोडंसं नाव झालं की मग काय व्हायचं की 2 फिमेल आहेत, मग कविता कृष्णमूर्ती आणि अलका याग्निक, तर दोन्हीमध्ये कोणी नसेल तर मग माझा नंबर लागायचा. हे असं झालंय, बऱ्याच वेळा झालंय. पण ते कशामुळे झालं असावं? कारण इतकं काम करून म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड मिळूनही असं का होत होतं? की आपण कुठे कमी पडत होतो, की आपण जसं इंडस्ट्रीला एक लागतं की तुम्ही खूप कॉन्टॅक्टमध्ये असावे लागतात लोकांच्या, सतत फोन किंवा भेटीगाठी किंवा पार्टीज किंवा तुमचं स्वतःचं प्रमोशन हा एक वेगळा भाग असतो, तो त्यावेळी असेल वेगळ्या पद्धतीनं. आता PR मॅनेजर वगैरे सगळा प्रकार आहे, पण त्यावेळी तो वेगळ्या पद्धतीनं, किंवा तेव्हा पण असतील, किंवा अजून वेगळे वेगळे प्रकार त्यावेळेच्या प्रमोशनचे तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवण्याचे असतील. पण तुम्हाला इतकी, आता तुम्ही सांगताय एक एक किस्सा की इतकं सगळं चान्सेस मिळूनही पुन्हा ते व्हायचं की मला वाटतं साधना सरगम वगैरे तर तुमच्या नंतर असतील, मग त्यांच्यासाठी तुम्ही डबिंग केलं असं तुम्ही म्हणालात, की मग अशा वेळेला कुठेतरी आपल्याला, तुम्हाला असं वाटायचं कुठेतरी नैराश्य किंवा निराशा, की अरे काय माझं चुकतंय, मी कुठे कमी पडते एवढं टॅलेंट असून, असा विचार कधी मनाला स्पर्शून गेला होता त्यावेळेला? आता माणूस म्हटल्यावर ते कुठेतरी स्पर्शून जाणारच. पण काय होतं की मी कोरसमधनं आले, कोरसमधनं डबिंग, नंतर काही जिंगल्स म्हणा किंवा असं करत करत मी आले. आणि म्हणजे कुठेतरी, आणि साधना सरगम वगैरे कल्याणजी भाईंकडनं आली, अलका याग्निक कल्याणजी भाईंकडनं आली, कविता कृष्णमूर्ती हिचं ती हेमा मालिनीची ओळखीनी म्हणजे तशी एंटर झाली. तिने पण काही 1-2 डबिंग्स गायलेले आहेत. म्हणजे तिने मला 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 वाटतं की तिने सांगितलेलं पण असेल एका इंटरव्ह्यूमध्ये की ते हवा हवाई गाणं, ते गाणं आशाबाईंसाठी डबिंग केलं होतं कविताने, आणि पण ते राहिलं, असं काहीतरी झालं ते. पण ते आणि काय झालं की ह्या अशा मोठ्या यांच्याकडनं अशा आल्या आणि मग मिळत गेलं. आणि माझं काय झालं, कोरस डबिंग असं करता करता की आता मी म्हणते माझं नशीब की काय माहीत नाही, पण लोकांची नजर कुठेतरी चांगलं शोधण्यापेक्षा अरे ये तो कोरस सिंगर आहे, हे फार झालं. हां, अच्छा गाती है, तेच लोक. आणि मी जेव्हा तुम मेरे हो गाणं गायले
ते खूप उंच होतं. हं. म्हणजे ते गाणं मी डायरेक्टच गायले. हे उदित जुही नारायण. चावला आणि हां. चा सिनेमा आणि आमिर जुही खान. चावला आणि आमिर हां, खानचं. हां. तेव्हा उदित नारायण आणि माझं ते आहे. हं, हं, तर ते अतिशय उंच वगैरे होतं. अच्छा गाया, सगळं सगळं झालं. मग नंतर राजेश रोशनकडे पण मी बरीच 2-3 गाणी झाल्यानंतर हं, सुद्धा हं. मी एक कुठेतरी एक मुझे कब बुलाएंगे वापस हे एक हे सांगणं सुद्धा, हे बोलणं सुद्धा मला तितका जमत धीर नव्हतं. नाही झाला. हां. कारण समोर आले नमस्ते वगैरे कैसी है बस इथपर्यंत. हं, हं. मुझे कब बुलाएंगे ये माझ्या तोंडातनं कधी म्हणजे कुठेतरी ऑकवर्ड व्हायचं असं. तेवढ्याच तेवढं आणि हं, हं, असं. हं, हं, हं. ते पण आहे. बरं किशोरदांचं तुम्ही एवढं सगळं गातानाचा अनुभव सांगितलात. असे अनेक मेल सिंगर असतील. हो, मला वाटतं हो. सुरेशजींसोबत तुम्ही गायलं हो, आहे सुरेशजी, किंवा मोहम्मद अजीज मोहम्मद यांच्यासोबत अजीज. आणि नंतर आणखीन बरेच आहेत मेल सिंगर. हां, हां, हां. रफी साहेबांसोबत गायलं आहे का म्हणजे असं? तेव्हा ह्यांचंच मला वाटतं राजेश रोशनचंच हं. तेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटर तिथे नरिमन पॉईंटला एक हां, होतं ना, हां, हां. तिथे एक HMV स्टुडिओ झाला होता. हं, हं, हं. तेव्हा मला वाटतं रफी साहेबांचं एक होतं आणि एक लाईन अशी 1-2 लाईन तेव्हा मी कोरसला गेले होते. हं, हं. आणि रफी साहेबांचं एक माझं दुर्भाग्यच मी म्हणते, कारण मी अगदी खूप आधी मी झंकार ऑर्केस्ट्रामध्ये गात होते. तेव्हा लहान होते हं, हं, आणि मी हं. खूप फेमस होते तेव्हा. हं. तेव्हा रफी साहेबांना एक फिमेल सिंगर पाहिजे होती. हं, हं. तेव्हा त्यांनी मला म्हणजे त्यांचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमल्यासारखा आहे, हं. की माझ्याबरोबर गाशील का? हो. शोजसाठी, टूर्स आणि असे. पण आणि तेव्हा रफी साहेबांनी हो, विचारणं त्यांनी म्हणजे विचारलं. पण हं, ते हं. एकच तिकीट द्यायचे. हं, हं, म्हणजे हं. माझ्याबरोबर कोणी नाही. तेव्हा ओह! घरच्यांचा पण थोडासा विरोध विरोध वगैरे असेल. असा. येस, एकटीला कसं हो, पाठवायचं? हं, हं. असं. तेव्हा म्हणजे मला नाही जमलं तसं. कारण त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं असतं. म्हणजे आणि त्यांनी मला कदाचित ते केलं असतं, तर कदाचित लीड सिंगर हो, म्हणूनही एक हो, वेगळं झालंच करियर असतं. असतं. आणि मग त्यांनी त्यांनी जर रेकमेंड केलं, तर मग येस. कोणी नाही म्हणूच शकत नाही नाही. म्हणू शकत नाही. आणि बरोबर. काय होतं, की खूप रियाजसारखा आणि त्यांना सवय होती, की "नहीं बेटा ऐसे गाओ, ये ऐसे गाओ." मी बेटा, बेटा हं. करूनच बोलायचे ते असं. हं, 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 म्हणजे हं. असं त्यांच्याकडनं शिकायला पण खूप मिळालं. ह्या लोकांकडनं शिकायला मिळणं हे बरोबर. भाग्यच खरंच. निश्चित, निश्चित, निश्चित. असे कोणते दिग्गज आहेत ज्यांच्याकडनं ज्यांना आता तुम्ही हळूहळू सांगताय एक-एक नाव, पण तुमच्या आठवणीतले असे कोणी दिग्गज, तुमचे को सिंगर ज्यांनी खरं तर आपण म्हणतो ना, की आपल्यापेक्षा छोटा असला तरी तो आपल्याला जे सांगतो, ते जर हां. आपल्या फायद्याचं असेल, तर ते आपल्यासाठी हो, मोठं हो, होऊन हो. जातं. असं तुमच्या अनेक वळणांवर, तुमच्या कारकिर्दीच्या अनेक वळणांवर असे अनुभव तुम्हाला आले असतील या दिग्गजांकडनं. अशी काही नावं जी तुम्हाला आवर्जून इथे घ्यावीशी वाटतायत आणि असं म्हणतं ना, की आपल्यासाठी ते देणं असतं. जर ह्याने मला काहीतरी दिलंय, तर निदान हे बोलून तरी आपण ते व्यक्त व्हावं, ते हो, हो. कृतज्ञता व्यक्त व्हावी. अशी काही दिग्गज नावं जी तुम्हाला आज इथे त्या वळणावर भेटली आणि यांनी मला ही गोष्ट शिकवून गेले किंवा हा अनुभव आहे, त्यांच्यासोबतचा हा किस्सा आहे, असे आणखीन कोण आहेत? फक्त मला किशोरदा आठवतात. कारण आता आपण कसे बसलोय, तसं आम्ही बसून म्हणजे गाणं रिहर्सल करत होतो किंवा हं. असं. तेव्हा गाता-गाता माझ्याकडे लक्ष जायचं, हां, ये ऐसे गाओ, ये ऐसे. म्हणजे हे पण कुठेतरी म्हणजे त्यांनी तर जेव्हा येतं ना हम, हं. तेव्हा त्यांनी इतकं छान मला सांगितलेलं, की ह वर थोडासा श्वास सोड. हं. हम म्हटलं की ते हम नुसतं म्हणण्यापेक्षा हम म्हटलं तर तो एक हं. एक्सप्रेशन छान येतात. म्हणजे हे बरोबर. मला किशोरदांनी शिकवलं. हं, 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 मला म्हणजे त्यांच्याकडनं काही घेणं म्हणजे मला ते किशोरदास आठवतात हं, 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 जास्त करून. हं. त्यावेळी असं व्हायचं म्हणजे आम्ही असं ऐकलंय, की आत्ता नॉर्मली ट्रॅकवर गायलं जातं किंवा बऱ्याच हो, हो. टेक्निकली खूप शार्प आहेत सिस्टीम आता. पण त्यावेळी लाईव्ह संगीत असायचं म्हणजे सगळे वाद्य आपल्याला दिसायची समोर. ते जे 2 सिंगर आहेत ते समोर गायचे आणि असा सगळा माहोल असायचा त्यावेळेला जेव्हा तुम्ही हो, रेकॉर्डिंगला जायचा. हो. त्यामुळे एक वेगळंच चैतन्यही असायचं. ते गाणं तुम्ही एन्जॉय करतात आणि मला वाटतं म्हणूनच कदाचित पूर्वीची गाणी खूप कानाला हो, हो, हो. छान वाटतात आणि हो. आपण त्याच्यात रमून अगदी जातो खरं आहे. आत्ताच्या गाण्यांपेक्षा. हो. तर असे काही अनुभव जे तुम्ही कोरस जरी गात असाल, मोठे 2 सिंगर जरी समोर गात असेल, पण तो अनुभव तुमच्याकडे असेल आणि एखादा तुम्हाला आता इथे शेअर करायचा आहे? सगळ्यात मोठं म्हणजे काय, की
म्युझिशियन्स असे वाजवणारे हां आणि गाणारे. आता आम्हाला जेव्हा गाणं शिकवलं आणि म्युझिशियन्स सगळे वाजवत आहेत, काय व्हायचं की म्युझिशियनची पण इन्व्हॉल्वमेंट असायची त्या गाण्यात. त्यांना म्हणजे ते एक फील, गाणं म्हणजे काय की ते आता ही सगळी लाईट म्युझिकच असतं. लाईट म्युझिक म्हणजे काय की सगळं एक्सप्रेशन्स आणि फील पाहिजे ना त्याला. बरोबर. त्यांच्या वाजवण्यामध्ये सुद्धा तो एक वेगळा फील असायचा त्या गाण्यातलं एक जे असतं ना, म्हणून ते सगळं एकरूप होणं जे असतं, म्युझिशियन्स आणि सिंगर्स आणि म्हणजे म्युझिक डायरेक्टर असे फिरायचे, सगळं रिहर्सल व्हायची वगैरे, हे जे एक जे इन्व्हॉल्वमेंट असायची ना, ती कुठेतरी आत्ता कमी पडतं असं वाटतं. कारण काय होतं की आत्ता असं झालं आहे की ट्रॅक्स किती 100पेक्षा जास्त असतील, तर तो एक येतो त्याचा 8 बारचा एक पीस असेल, तो वाजवणार अर्ध्या तासात बाहेर पैसे घेऊन, आणि कोणीतरी येणार जाणार. डुएट गाणं कसं असतं, सवाल जवाब असतो ना, त्या मेलला म्हणजे जो सिंगर आहे त्याला वेळ नसेल, फिमेल आली गायली, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं ही उत्तर देते आधीच, म्हणजे त्यांनी शिकवलेलं असतं म्युझिक डायरेक्टरनी. म्हणजे ते एक जे फील असतो ना, म्हणजे त्यांनी विचारल्यानंतर ही उत्तर देणार, ही उत्तर देऊन मोकळी झाली, मग तो येऊन प्रश्न विचारणार. गाण्यात सुद्धा असतं की नाही सवाल जवाब. हो असतो. ह्याचं म्हणजे ह्याच्यात म्हणजे जे कसलेले आर्टिस्ट, सिनियर आर्टिस्ट किंवा आता आम्हाला एक्सपिरियन्स आहे म्हणून आम्ही तसं गाऊ किंवा मग कानात म्युझिक डायरेक्टर गाईल, पण हे जे उभं राहून एकमेकांशी गाणं जे असतं ना, म्हणजे सवाल जवाब सारखं, तो फील येणार कुठे मग, ते तितकं मला तरी असं वाटतं. बरं, आता अशी काही गाणी आहेत जी आजच्या पिढीलाही ती गाणी माहिती आहेत तुमची. त्यातलीच एक गाणं आपण घेतलं तर समजा माधुरी दीक्षितचं, जे गाणं आजही अनेक कार्यक्रमांमधनं स्टेजवर त्याच्यावर परफॉर्म केलं जातं, ते गायलं जातं, ते म्हणजे सैलाब चित्रपटामधलं हमको आजकल है. सो हे गाणं तुमचं स्वतःच्या आवाजातलं आहे. ते एकतर कसं मिळालं? डबिंग सिंगरकडनं एक लीड सिंगर, तो प्रवास त्याच्यातला हा एक टप्पा आहे. ते कसं मिळालं आणि त्याचे काही अनुभव, किस्से, माधुरी दीक्षितला नंतर भेटण्याचा काही अनुभव आणि हे मला सांगा. हां, म्हणजे ते गाणं बप्पी लहरींचं आहे. तर ते गाताना म्हणजे मला सनी स्टुडिओ जो आहे जुहूला, धर्मेंद्रचा, हां, त्या स्टुडिओत हे गाणं झालं आणि मला गाण्यासाठी बोलवलं. म्हणजे त्यांनी मला काहीच सांगितलं नाही की हां ऐसे ऐसे काम है, गाना है, आ जाओ. तर ओळखायचे तुम्हाला बप्पीदा आधीपासून, म्हणजे कामानिमित्त? नाही, म्हणजे मी खूप गायले त्यांच्याकडे, पण ते कोरस सिंगर म्हणून नाही ना, ये तो कोरस गाते नाही, म्हणजे मी हे पण सांगीन, ह्याच्यानंतर सांगीन कशी ओळख झाली आमची. तर ते गायला मी सनी स्टुडिओत गेले. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मुखडाच आहे, बाकीचं कोरस आहे, ते अंतरा कोरस आहे आणि मुखडाच, पण रिदम वगैरे इतका सुंदर, म्हणजे ते गाणं इतकं सुंदर बनवलं आणि मी ते गात गेले. मला त्यांनी सांगितलं. आणि बप्पीदांना एक सवय होती की ते खूप असं शिकवत नव्हते, म्हणजे गाणं शिकवायचे, लिहून घेतलं आणि गाणं शिकवलं, ते विचारणार पण नाहीत, म्हणजे समज में आया काय नाही, म्हणजे ते शिकवायचे आणि निघून म्हणजे त्यांना एक अंडरस्टूड की हिला माहिती आहे, गाणं कळलंय असं. तर ते गाणं मी गायले. त्याच्यानंतर म्हणजे थोडंसं तीच लाईन आल्यानंतर थोडंसं व्हेरिएशन करायला पाहिजे, तर ते थोडंसं झालं. आणि नंतर जेव्हा पिक्चराईज झालं आणि ते कोणी, आता हे मला माहीत नाही, तेव्हा सुदेश भोसले चांगले मित्र आहेत माझे, तर ते त्यावेळी होते आणि माधुरीजीने बघितलं ते गाणं आणि त्यांना ते येई चाहिए. म्हणजे ते आधी पण डबिंगसाठीच तेच मला माहीत नाही अजून व्यवस्थित, नक्की माहीत नाही, पण मला हे सुदेशनी सांगितलं की माधुरीने सांगितलं, त्यांना आवडलं आणि असं ते झालं. आणि एक त्याच्यानंतर ते गाणं इतकं पॉप्युलर झालं, कारण तो एक आणि तो दांडियाचा एक जो रिदम, म्हणजे ते नवरात्री दांडिया वगैरे करतात त्यावेळी ते खूप वाजतं आणि तो रिदमच एक असा छान.
तर आम्ही एक मस्कतला का कुठेतरी एक शो होता आमचा, तेव्हा माधुरीजी, सरोज खान पण होत्या आणि मी होते असं. आणि ते लाईव्ह तुम्ही गायलेलं आणि त्यांनी परफॉर्म केलेलं तसं हा होतं ते म्हणजे गाणं? थोडंसं, पण मी हे ना माझं म्हणून मी गायचे स्वतः. जेव्हा माझी एंट्री व्हायची ना तेव्हा मी गायचे हे गाणं. आणि शक्यतो मी काय करते की कोरसचा पार्ट पण मीच गाते, म्हणजे ते गाणं सोलो झालं ना माझं. बरोबर बरोबर. तसं मी करते. दुसरं एक आहे ते म्हणजे, आणि या गाण्यानंतर, सॉरी दुसरं आपण नंतर येऊया, पण या गाण्यानंतर ते इतकं त्यावेळेला पण ते तितकंच प्रसिद्ध झालं असावं, कारण आता इतकं आहे तर त्यावेळेला पण गाणं ते चर्चेत प्रसिद्ध आलं असावं. झालं, पण कुठेतरी मला असं वाटतं की एकदा मी स्वतः टी व्ही बघत होते, सरोज खान त्या म्हणजे कोरिओग्राफर सरोज खान त्यांचा इंटरव्ह्यू चाललेला. आता आम्ही एकत्र गेलो होतो शोजला, तर त्यांनी ना म्हणजे बोलता बोलता ह्या गाण्याचं, आणि काय होतं की त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे सरोजींचा जेव्हा इंटरव्ह्यू, तर ते ह्या गाण्याचा उल्लेख होतोच. तर त्यांनी कविता कृष्णमूर्तीचं नाव सांगितलं. हे गाणं त्यांना माहित नव्हतं. माहिती होतं असेल पण कदाचित, किंवा त्यावेळी त्यांना सुचलं नसेल, विसरले असेल, जे काही असेल. पण ते त्यामुळे काय झालं की कुठेतरी, आणि मला आठवतं की अशोक पत्की आणि विनय मांडके, मी एका रेकॉर्डिंगला गेले होते तेव्हा मी तिथे बसले होते. ह्या दोघांची, अशोक पत्की म्हणाले नाही नाही अनुपमाचा नाही वाटत आवाज, आता विनय मांडके म्हणाले नाही नाही हिचाच आहे. मग मला विचारलं, मी म्हटलं हो. एक असतं ना, नाही मी हे गायले, हे पुढे पुढे जाणं आहे ना माझ्या स्वभावातच नाही आहे, त्यामुळे कदाचित असेल. म्हणजे एक असतं ना आपलं, तो स्वभाव नाही आहे. म्हणजे हे पण एक आणि खरंच जर सर्च नाही केलं किंवा त्या चित्रपटाच्या ह्याच्यात जर पाहिलं नाही तर खरंच नाही माहिती की अनुपमा देशपांडे यांनी हे गाणं गायलंय. ते लोक ते आता मला वाटतं हळूहळू कदाचित या सोशल मीडियाच्या ह्याच्यामुळे ते जेव्हा लिस्ट येते खाली की कोणी गायलंय काय, त्यामुळे ते कळतं. पण माउथ टू माउथ जे असतं ना, ते कदाचित ते चुकीचं मिसलिडिंग झालेलं आहे की हे गाणं अमुक अमुक याने गायलंय. सो तसं पण असू शकतं. पण मला आता आणखीन एक आहे की तुमच्या मागे आपण फ्रेम लावली ती फिल्मफेअर अवॉर्डची आहे, ब्लॅक लेडी दिसते आम्हाला. सो त्या अवॉर्ड विषयी आधी आपण बोलूया. ते म्हणजे सोनी मेहवाल मधलं ते गाणं आहे आणि ते फोक काइंड ऑफ गाणं आहे. सो शब्दही मी घेणार नाही, त्याच बोलतील, कारण कदाचित त्यातलं चुकीचं हे व्हायला नको प्रोनाऊन्सिएशन. सो मला एकतर ते गाणं, ज्या गाण्यासाठी सोनी मेहवाल मधल्या गाण्यासाठी तुम्हाला फिल्मफेअर मिळाले, तर एकतर काय असतं ना, कोरस डबिंग आणि हे गाऊन पटकन एखादं गाणं, लीडचं गाणं, आणि त्याला फिल्मफेअर मिळणार, यापेक्षा वेगळा आनंद काय नसतो. सो तो एक तुमचा तो प्रवास मला त्या गाण्याविषयीचा सांगाल? हा प्रवास म्हणजे हा पण एक म्हणजे काय म्हणतात ते एक विचित्र प्रवासच म्हणा तुम्ही. मी हे डबिंग गायले होते गाणं, हे पण मी डबिंग गायले होते, आणि म्हणजे मजाच आहे ही सगळी. ते हे डबिंग गायले, आणि कारण हे लताबाई किंवा आशाबाई गाणार होत्या, कारण सोनी महिवाल फिल्ममध्ये हे 5 अंतऱ्याचं गाणं आहे, आणि सिच्युएशन प्रमाणे प्रत्येक वेळी ते एक एक अंतरा, म्हणजे हे मेन गाणंच होतं. आणि ते मी डबिंग गायले. इथे मेहबूब स्टुडिओत झालं हे रेकॉर्डिंग, आणि तेव्हा पण असंच वाटत होतं की मी आर्टिस्ट रूममध्ये, आणि सोलो होतं ना, आर्टिस्ट रूममध्ये मी गात होते, आणि बाहेर सगळे म्युझिशियन्स, आणि जे म्युझिक डायरेक्टर, अरेंजर जे होते, त्यांचं सगळं लक्ष म्युझिकवर, म्हणजे म्युझिक त्यांना व्यवस्थित पाहिजे. हिचं तर गाणं जाणार आहे, कोणतरी गाणं, म्हणजे लताबाई आशाबाई कोणीतरी गाणार, त्यामुळे माझ्याकडे एवढं लक्ष नाही, आणि मी 5 अंतऱ्याचं गाणं आपली गाते. त्याचं म्युझिक कोणाचं होतं? अन्नू मलिक. हो, अन्नू मलिकचं. आणि हे गाणं जेव्हा पूर्ण झालं, आणि हे गाणं असं आहे की 3 अंतऱ्याचं माझं सोलो आहे, आणि 2 अंतरे अनवर आणि मी गायलेत. अनवर म्हणून सिंगर आहेत ते, आणि माझं डुएट गाणं आहे. तर हे गाणं पूनम धिलन तेव्हा नवीन होत्या ना, म्हणजे मला वाटतं पहिलं फिल्म त्यांचं नूरी वगैरे असेल त्यानं. तर ते FC मेराचं फिल्म होतं हे. तर तेव्हा काय झालं की FC मेरा किंवा त्यांची मुलं वगैरे ते सगळे शूटिंगच्या वेळी काय व्हायचं, ते जसं मी सांगितल्याप्रमाणे गाणं तेच लागतं ना,
म्हणजे ते वाजत राहतं शूटिंगच्या वेळी. तर त्यांना कुठेतरी तो आवाज त्यांना असं वाटलं की नई लडकी है नई आवाज है, त्यांना कुठेतरी मॅच वाटलं. मग ते गाणं माझं राहिलं. माझं गाणं राहिलं म्हणजे मला ते गाणं राहिलं म्हणून कळल्यावर मला असं थोडंसं असं वाटत होतं की मला परत चान्स मिळाला तर मी परत आणि छान गाऊ शकेन वगैरे. तोपर्यंत फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आणि ते पण मजा अशी झाली की मी कोरस गायचे ना. तर आदल्या दिवशी म्हणजे रात्रच व्हायची, खूप उशिरा कोरस वगैरे झाल्यानंतर. तेव्हा पहिल्या दिवशी बप्पी लेहरींना मिळालं हे तिथे कळलं आणि ते सगळे सांगा कोई नई लड़की को भी मिला है आणि तेव्हा नई लड़की को भी मिला है, कोई नई लड़की है असं ते बोलतायत. मी ऐकते, मला अजिबात म्हणजे कल्पना नाही. हां, म्हणजे ते कल्पनाच नाही. आणि मग मी घरी आले दुसऱ्या दिवशी नेहमीचं रुटीन असतं, पेपरमध्ये माझं नाव. ओ वाव. ते एकदम म्हणजे असं शॉकिंग. आणि त्यावेळेला म्हणजे आताही तितकंच त्या पुरस्काराचं उत्सुकता तेव्हा षण्मुखानंद मध्ये व्हायचं असं गोल असे बसायचे. तेव्हा षण्मुखानंद मध्ये व्हायचं आणि असं राऊंड असे सगळे बसलेले असायचे. वा वा वा. ज्यांना मिळालं ते लोक. बरं, त्यावेळेला तुम्ही त्या पुरस्कार सोहळ्याला गेला होतात, तुम्ही स्वतः तो पुरस्कार स्वीकारलात, कसं होतं ते? हो फिल्मफेअरला मी गेले होते ना. मग त्यावेळेला तिथे अनेक मोठे लोक असतील, अनेक दिग्गज असतील, जसं आदल्या दिवशी सगळे म्हणाले की सी नई लडकी को मिला है, पण तो पुरस्कार मिळाल्यानंतर ती नई लडकी नई राहत नाही, कारण तिच्या हातात ब्लॅक लेडी असते. नई लडकी हो म्हणजे ते इतकं मोठं होतं फिल्मफेअर अवॉर्ड, म्हणजे एवढं मोठं, म्हणजे मी खुश होण्यापेक्षा मी नर्वस झाली. पण तिथे कोणाला भेटलात तुम्ही? कोणी तुम्हाला दाद दिली? कारण मेन तर किशोरदा होते बाजूला आणि मी डबिंग खूप गायलेली. माझ्या बाजूलाच किशोरदा होते, इथे महेश भट बसले होते, त्यांच्या मध्ये मी बसले होते. आणि तेव्हाच ते मी जे कास्टचं तुम्हाला सांगितलं ना, तेव्हा किशोरदा म्हणाले रे आपके हमारे बीच में बैठी थी ना, यही लड़की है, इसको फिल्मफेअर अवॉर्ड मिला, तो इसी से गवाओ. हे झालेलं ते. अच्छा. आणि मग फिल्मफेअर अवॉर्ड ह्याला मिळालं आणि मग ते थोडंसं जरा पण ते अतिशय म्हणजे काय, आणि तेव्हा खूप व्हायचं, म्हणजे पब्लिसिटी माझी खूप झाली. हो त्यावेळेला त्यावेळी म्हणजे तेव्हा मायापुरी हे ते जे यायचे ना मॅगझिन्स, स्क्रीन यायचं हे ते, त्याच्यात खूप फोटो. त्यावेळेला असं बोललं जायचं की आता असं बऱ्याचदा बोललं जातं याला मिळाला म्हणजे या कारणामुळे मिळाला असेल, त्याला मिळाला म्हणजे त्या कारणात. तेव्हा बोललं जायचं तुम्ही नवीन होतात, तुम्हाला मिळालं, तेव्हा अशी काही चर्चा झाली हिला कसं मिळालं? नाही, असं थोडंसं आश्चर्य वाटलं, पण माझ्या समोर थोडीच कोण बोलणार. पाठी त्यांचं तुम्हाला कानावर आलं होतं? नाही तितकं नाही, कारण सगळे मला तसे साधीच समजाय. आपल्याला हिच्यापासून काही खतरा नाहीये, त्यामुळे हिच्याबद्दल बोलण्यात पण काही माझा म्हणजे आता मी अशी आहे, पण त्यावेळी तर जास्तच साधी होतात. पण मी म्हणते फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर कदाचित अनेकांची करिअर्स ही बदलतात. त्याचं करिअर ते वळण वेगळं घेतं ते करिअर. पण तुमच्या बाबतीत असं झालं नाही, असं फारसं म्हणजे फार ज्या पद्धतीने ते व्हायला होतं तितकंसं झालं नाही असं वाटतं एकंदरीत तो ग्राफ पाहिल्यावर. तसं का झालं? म्हणजे मी हेच सांगते ना की एक तर जाऊन भेटणं किंवा फोन करणं किंवा असं, म्हणजे मला वाटतं की एखाद्यांची गाणी चालतात, तर मी पण आहे हे त्यांना टोकून सांगायला पाहिजे बहुतेक. हो हो हो. कारण किंवा स्वतःचा उदो हा काही स्वतः करावा लागतो काही वेळेला, की तोपर्यंत समोरच्याला कळत नाही की तुमच्यात नेमकं काय टॅलेंट आहे. आणि त्यावेळी काय झालं की एक कुठेतरी फायनान्शियल हे काही कोरस तेव्हा व्यवस्थित पैसे वगैरे व्यवस्थित असायचं. मी कोरस गातच होते, डबिंग्स करतच होते, पण ह्याच्यात मेन काय माझा मॅनेजर असा कोणी नव्हता. इथे मी मॅनेजर ठेवायला पाहिजे होतं, ते मी केलं नाही, कारण मी स्वतः तर जाऊन भेटणं किंवा पार्टीजला वगैरे, त्यावेळी पण पार्टीज वगैरे व्हायच्या, पण कुठेतरी मी पार्टीजना तितकं मी महत्व देत नव्हते आणि जात नव्हती, शक्यतो नव्हती जात. कारण इथूनच बऱ्याचदा असं आमच्या कानावर आहे की इथेच कामं मिळतात, इथेच लोक भेटतात. पण माझा टाईपच एक कुठेतरी एक शाय टाईपचा एक असं म्हणतो ना तसं.
बरं बॉलिवूडमध्ये अशा पद्धतीनं करिअर होत असताना मराठीतही तुम्ही ते केलेलं आहे, पण मराठीत खूप चान्स होता. हो. इथे पण आशाबाई आणि लताबाई होत्याच, पण इथे पैशाचं गणित असल्यामुळे हो, कदाचित हो. तो चान्स जास्त बजेटचा होता, चान्स असू कारण शकतो. त्यांनी जर नाही म्हटल्यावर तुम्हाला मिळते हो, असं. हो, मग तो हो. तुम्ही जास्तीत जास्त ग्रॅब करण्याचा का प्रयत्न केला नाही? कारण थरथराट, प्रेम करूया, खुल्लम खुल्ला अशी काही मोजके सिनेमे सोडले तर मोजकीच. तेवढं आणि हे नाहीये. ह्यांच्याकडे मी राम लक्ष्मणकडे म्हणजे एक पळवा पळवी म्हणून दादा कोंडकेचं हम्म. पिक्चर होतं, त्याच्यात त्यातली सगळी सगळी गाणी गाणी तुमची आहेत. हां. सगळी गाणी माझी आहेत. हां. तसं मी बरंच प्रेम करूया खुल्लम खुल्ला अशोक पत्कींचं म्हणजे बरीच अशी मी गायली आहे. पण एक असतो ना स्वभाव की ज्यांच्याकडे मी गायले मी परत तुम्ही कधी बोलवाल हे जे असतं ना हे थरथराट हा चित्रपट गाजला, हम्म. प्रेम करूया खुल्लम खुल्लाही गाजला, हो, पण हो. त्या कम्पेअर टू प्रेम करूया खुल्लम खुल्ला थरथराटने अधिक जास्त कमाई पण केली आणि तितका तो लोकांपर्यंत हो, हो, पोहोचलाही. हो. तर त्याविषयीचा काही अनुभव, किस्सा, ते गाणं आणि महेशजींना भेटायचा अनुभव किंवा काय असं काही आहे तुमच्या नाही ओळखी नाही पाळखी असं नाही मराठीमध्ये? इतकं नाही हं. इतकं झालं नाही. तुम्ही तुमचं काम करून निघून हो, जायचं. हो. आणि असं त्यांना वाटलं तर. आणि माझं एक कुठेतरी असतं की जसं आपण म्हणतो ना की दाने दाने पे खाने वाले का नाम, तसंच मी गाणे गाणे पे गाणे वाले का नाम लिखा है. माझ्या नशिबात असेल. आणि काय असतं मी जेव्हा नेहमी सांगते की माझा गॉडफादर असा नाहीच. फादर म्हणजे बाबा. मी साईबाबांना खूप मानते. आणि त्यांची गाणी गायली आहेत हो, तुम्ही. तर साईबाबा मला त्यांच्या विषयी जे अनेक आता कलाकार भेटतात ना, तेव्हा त्यांच्याशी मी बोलते. हां. बरेच जण सांगतात की अनुभूती येते. हो, अर्थात हो. मीही जाते अक्कलकोटला, मी जाऊन आली आहे, शिर्डीला जाऊन हो, आली हो, आहे. हो. तिथे गेल्यावर एक आपण म्हणतो एक साधारण भक्त म्हणून आपल्याला शांती आणि मनःशांती आणि तुम्हाला जे असतं ना विचारांवर हो, हो, कंट्रोल हो. करण्याचं एक हे मिळतं, तिथे सामर्थ्य मिळतं, की जे सैरावैरा आपण आपलं मन आणि धावते. तर तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत तुम्ही साईबाबांची अनेक गाणी गायलेली आहेत. मला वाटतं तिथल्या मंदिरामध्ये महेंद्र कपूर आणि तुमच्या माझा आवाजात एक एक मंत्र मंत्र सतत आहे. चालू हो. असतो. सो मला एक तर तो मंत्र तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल. आणि दुसरं म्हणजे अनुभूती काही आली आहे का बाबांची, या पद्धतीनं त्यांचं काम तुम्ही केलंय तर? माझं ना संस्थानात संस्थान आहे शिर्डी संस्थान. त्यांनी माझ्या सगळ्या आरत्या केल्या. म्हणजे काकड आरती, धूप आरती, तुमच्या आवाजामध्ये? माझ्या आवाजात, मध्यान आरती, सगळ्या आरत्या. तर मी आणि एक मेल सिंगर होते, आम्ही केलं. मुंबईतच रेकॉर्डिंग केलं. बरीच वर्ष झाली त्याला, मला वाटतं जवळ 20-25 वर्ष वगैरे. आणि जेव्हा रिलीज करायचं होतं तेव्हा मला बोलवलं गेलं. दसऱ्याच्या दिवशीच असेल म्हणजे. तर मी तिथे गेले. शिर्डीला बोलवलेलं, शिर्डीला मी गेले. आणि तिथे काय झालं की रेकॉर्डिंग नंतर मला मानधन द्यायचं, म्हणजे काम झाल्यानंतर देतात तसं. तर मी म्हटलं की शिर्डी संस्थान आणि बाबांच्या इथे ही आरत्या गायला मिळालं म्हणजे माझं भाग्य. म्हटलं हे मानधन मी घेतलं नाही. मी म्हटलं मला नको मानधन. म्हणजे काय होतं, मानधन घेतलं की एक संबंध संपला. तर मी मानधन घेतलं नाही. आणि मी तिथे शिर्डीला गेल्यानंतर तिथे एक म्हातारा माणूस असा अगदी आला. आणि मी त्याला कधीच बघितलं नव्हतं. मला आला आणि मला म्हणाला की बाबा किसी का कर्जा नाही रखते. म्हणजे हे अजूनही मला आठवतं. आणि ते इतकी वर्ष झाली त्याला, मला तो माणूस कधीच दिसला नाही आत्तापर्यंत. मला त्यांनी म्हटलं की बाबा किसी का कर्जा नाही रखते. आणि त्याच्यानंतर मी ह्या घरात आले. म्हणजे अंगावर शहारे आले. खरंच. म्हणजे मी म्हणते ना, हे घर मी कसं घेतलं, धडपड करून म्हणतात तसं घेऊन मला म्हणजे झालं म्हणजे 1-1.5-2 महिन्यात सगळं. वा वा वा. म्हणजे लोन पासून सगळं धडाधड असं. म्हणजे ते झालं. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा आता मी शिर्डीला जाते म्हणा किंवा काही मला असा पैशाच्या दृष्टीने म्हणा किंवा काही आजारपण, म्हणजे मी तर सांगते त्याला बरीच वर्ष झाली. डिसेंबर 30, 31 आणि 1 जानेवारी मला 3 प्रोग्रॅम होते वेस्ट बेंगॉलला. तर 30 तारखेचा माझा प्रोग्रॅम झाला. आणि माझे तिथे एक मॅनेजर आहेत कलकत्त्याचे, तर श्यामल सेन गुप्ता म्हणून नाव असेल. तर 30 तारखेचा कार्यक्रम झाला.
तर कार्यक्रम करून तो ऑर्गनायझर मी ते माझे मॅनेजर आम्ही येत होतो आणि आम्हाला कळलं की 31 डिसेंबरचा प्रोग्राम कॅन्सल झाला. तर थोडंसं रिलॅक्स हां, तर रस्त्यावर काही आम्ही खाल्लं दिलं असं. हॉटेलवर मी आले आणि ते श्यामलदा गेले घरी. ते दुसऱ्या दिवशी म्हणजे ते ना घरून डबा वगैरे आणायचे माझ्यासाठी. तर ते आले तर मी तापाने फणफणते आहे आणि 1 तारखेला माझा कुठेतरी प्रोग्राम आहे कूचबिहार वगैरे असं कुठेतरी म्हणजे 6-7 तासाचं ड्राईव्ह लांब होता प्रोग्राम. म्हणजे संध्याकाळी प्रोग्राम असेल तर मी सकाळी निघणार गाडीतनं वगैरे आणि 31 तारखेला ते जेव्हा आले तेव्हा आणि मी एकटी उठून वॉशरूमला जायला मला ताकद नाही. कफ इतका त्रास होत होता आणि माझी एक सवय की मी छोटा बाबांना घेऊन जाते आणि विभूती मी सारखी विभूती खात होती आणि मी असं धरून ना म्हणजे प्रोग्राम पण करायचा आहे आणि ते आले मॅनेजर मला म्हणाले की अभी कल का प्रोग्राम कॅन्सल करेंगे आणि तुला आता मी नर्सिंग होममध्ये ॲडमिट करतो, मला रिस्क तू एकटी आहे. तर मी म्हटलं कॅन्सल करू नका कारण माझ्या नावावर प्रोग्राम आहे आणि बघूया अजून थोडा वेळ बघूया. आणि ते झाल्यानंतर मी म्हटलं नका कॅन्सल करू नका कारण नाव खराब होतं ना. बरोबर. ते तिथे झालं आणि त्याच्यानंतर ते गेल्यानंतर मला एकदम आठवलं की तिथे ती साई भक्तच ती तिथे राहते बाई आणि 31 डिसेंबरला कोणी तुम्हाला मिळणार नाही तिथे, सगळे पार्टीज आणि हे. तर मी तिला सांगितलं, ती बरीच वर्ष मला भेटली नव्हती पण तिने माझा फोन घेतला, सगळं झालं आणि तिने एक डॉक्टर पाठवला, हॉटेलवर डॉक्टर पाठवला. त्यांनी मला अँटीबायोटिक्स दिलं आणि दुसऱ्या दिवशी मी एवढं ट्रॅव्हल करून मी प्रोग्राम केला. प्रोग्राम झाल्यानंतर तिकडे म्हणतात क्या आपके गले में सरस्वती असं तसं, म्हणजे मी 2 तास तिकडे गायले पण आणि थंडी बापरे, 1 जानेवारी म्हणजे थंडीत मी गायले आणि अजिबात खोकला नाही किंवा काही नाही. हे मिरॅकलच आहे मी म्हणते ना. म्हणजे असे एक अनुभव आलेत मला पैशाच्या दृष्टीने पण. मला असं वाटतं की आता कुठून तरी कार्यक्रम येणार, काहीतरी होणार आणि माझी सोय होते. म्हणजे हे म्हणजे असं जाणवतं मला की माझ्या घरात बाबा आहेत असं. शिर्डीला जायची पण जायलाच पाहिजे पण असं वाटतं नाही घरातच आहे सगळं. हा अनुभव ग्रेट आहे माझ्यासाठी. बाबा म्हणजे तेच बाबा. आणि जर कॅन्सल झाला ना तिकडे काहीतरी झालेलं असतं म्हणून मी घरात सेफली बसते. असे कार्यक्रम कॅन्सल झालेले आहेत माझे. असा कुठला की तिथे काहीतरी घडलंय आणि म्हणजे काय होतं, मी वेस्ट बेंगॉलला जाते ना तिथे कुचबिहारी अशी जागा असते, तिथे अजूनही डकैती होतात. म्हणजे आर्टिस्ट लोकांना जास्त धोका कारण त्यांच्याकडे पैसे असतात, दागिने असतात. ते लिटरली रस्त्यावर असे डाकू येतात ना तसे ते करतात. ओ बापरे, डाका पडतो. म्हणजे असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. म्हणजे मला माहित नाही पण ते तिथे काहीतरी तोडफोड होते आणि असं होऊन पण तेव्हा माझा कॅन्सल झालेला असतो आणि मी सेफ आहे घरात असं. हे बाबांची कृपा आहे मला. बरोबर. नाही, मला आत्ता तुमच्याकडनं ऐकायला आवडेल ते म्हणजे खरं तर आपण एक बोलतो आहोत पण असं वाटतं का की त्या काळात तुमच्या बरोबरीच्या मला वाटतं अनुराधा पौडवाल असतील किंवा सुमन कल्याणपूरकर असतील. नाही, त्या आधी होत्या सुमन कल्याणपूर. तुम्हाला थोड्या सिनियर असतील. सिनियर आहेत त्या, खूप बऱ्याच सिनियर. म्हणजे त्यांचा लताबाई आशांबाई बरोबरच्या त्याच्या बरोबरच्या आहेत त्या. आणि पण अनुराधा पौडवाल वगैरे हा तुमचा किंवा तुमच्या बरोबरीच्या. आणि पण असं वाटतं तुम्हाला की कुठेतरी एक डॉमिनेटिंग हे होता त्यावेळेला की एक अर्थात त्या ग्रेटच आहेत किंवा होत्या पण तो एक त्यांच्या त्या असण्याचं एक डॉमिनेटिंग हे सगळ्या इंडस्ट्रीवर होतं की ज्यामुळे नवीन गायकांना ते येताना आपलं स्वतःचं वेगळं इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी निर्माण करताना थोडा त्रास व्हायचा, संघर्ष जास्त व्हायचा, असं काही होतं? नाही, मला तरी असं वाटतं की संघर्ष हा सगळीकडे असतोच. पण प्रोड्युसर्स आणि म्युझिक डायरेक्टर्स ह्यांना जर लताबाई आशाबाई मिळत असतील एखाद्या गाण्याला, कारण ही दोन म्हणजे सगळेच किशोरदा, रफी साहेब हे लोक ना आपण म्हणतो ना परीस म्हणजे गाण्याला
सोनं करणं. कारण आम्ही म्हणजे मी बाकीच्यांचं सांगत नाही, आम्ही कुठेतरी आम्ही कमी पडूच ना. असं त्यांचं बजेटच नसेल किंवा असं काही असेल किंवा त्या अवेलेबल नसतील तर आमच्यापर्यंत येईल. आणि ह्या नवीन तुम्ही जसं म्हणता तसं साधना कल्याणजीभाईंच्या तिथून आलेली, अलका तिथून, गॉडफादर मी जसं म्हटलं. आणि माझं मी कारण काय होतं की मला विचारलं जातं की बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे की जसं मी म्हणते दाणे दाणे पे गाणे म्हणजे गाणे गाणे पे गाणे ते झालं. आणि प्रत्येक आपल्या नशिबाचं असतं. मला कमी मिळालं म्हणून जर मी टेन्शन घेऊन बसले तर मला फ्रस्ट्रेशन येईल. बरोबर. आत्ता मी जे करते आहे ना, म्हणजे मी आता आहेत अजून कामं मी करते. पण आत्ता हल्लीच मी नागपूरला जाऊन कार्यक्रम करून आले. आत्ता कालीपूजा म्हणजे दिवाळीनंतर वेस्ट बेंगॉलला एक म्हणजे सगळीकडे आता एक प्रोग्रॅमचं हे सुरू होतं. एक सीझन असतो. हां, तो झाला. मी आणि माझं जे आहे 10 वर्षापासून मी एक स्वरा अकॅडमी माझी आहे. मी आणि माझी मुलगी आम्ही सांभाळतो. म्हणजे मी म्युझिकमध्येच आहे. छान स्टुडंट्स आहेत आणि आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो. त्यांना मी स्टुडिओत घेऊन जाते, एक वेगळा एक्सपिरियन्स त्यांना, कारण हा सगळीकडे मिळत नाही. स्टुडिओच्या माईक समोर गाणं हा जो एक्सपिरियन्स आहे ना, बरोबर, तो माझ्या क्लासमध्ये मिळतो. म्हणजे हे सगळं जे आहे ना त्याच्यात मी छान आनंदी आहे. त्या काळात असे कोणते संगीतकार आहेत किंवा असे गायक ज्यांना तुम्ही ऑब्झर्व केलंय आणि त्यातनं तुम्हाला कळालंय की यांची स्टाईल वेगळी होती आणि तुम्हाला ती सांगावीशी वाटते, वेगळीच होती, म्हणजे त्या स्टाईलला पर्याय नाही दुसरीकडे? संगीतकारांमध्ये पण सांगा आणि गायकांमध्ये. त्या काळात ना सगळ्या संगीतकारांची स्टाईल वेगळी होती. म्हणजे गाणं ऐकलं ना की आपल्याला कळायचं अरे हे शंकर जयकिशन, हा हे LP, हे R.D. बर्मन, हे राजेश रोशन. त्यांचा प्रत्येकांचं एक स्टाईलच वेगळी असायची. म्हणजे गाणं ऐकलं की आपल्याला कळायचं की हे ह्यांचं गाणं आहे. आणि सिंगर्सचं म्हणायचं तर आशाबाई, लताबाई. म्हणजे आशाबाईंचा एक मला असं वाटतं, एक माझ्या कानावर आलं आहे की त्यावेळी ना एक तर डायरेक्टर आणि सगळे असे बसायचे. म्हणजे त्यांनी ते सिच्युएशन समजवायचे. किंवा आत्ता काय व्हायचं, एक्सपिरियन्सने आम्हाला शब्द वाचले की ते फिलिंग्स कळतात. आता रेखा, हां, तर रेखावर पिक्चराइज होणार असेल तर मी असं ऐकलं आहे की आशाबाई रेखाकडे गप्पा मारणार, थोडंसं बोलणार, त्यांचा लहजा, त्यांची स्टाईल. आता आशाबाईंचं एखादं गाणं ऐकलं की रेखा का समोर येते. म्हणजे त्यांची जी स्टाईल आहे ते हे फक्त त्या दोघी करू शकतात. बरोबर. म्हणजे आणि कोणी म्हणजे इवन शम्मी कपूर आणि मोहम्मद रफीचं मी हे ऐकलंय की ते लोक स्टुडिओत यायचे. म्हणजे रफी साहेब गाताना शम्मी कपूर बसलेले असायचे. म्हणजे त्यामुळे ही जुनी गाणी जी आहेत ना ती आणि किती 100,000 वर्ष आणि राहते. म्हणजे हे किती छान की त्यांच्याकडे बोलण्यानंतर त्यांची जी स्टाईल आहे बोलण्याची ते गाण्यात उतरवणं कमाल आहे. म्हणजे हे आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो खरंच. म्हणून मी म्हणते ना हे सगळे स्कूल आहे. निश्चित. पण मला आता इथे विचारायचं आहे, थोडं आता मागे जाऊ आपण, अगदी मध्यापासून सुरुवात केली, मागे म्हणजे अगदी तुमच्या बालपणात जाऊ की तुम्ही कर्नाटकच्या आय थिंक, पण म्हणजे मूळचं मराठी भाषा माहिती होती कर्नाटकी की कर्नाटकी? नाही, मी कर्नाटकात जन्मलेच नाही. म्हणजे मी मुंबईतच जन्मले आणि तिथे म्हणजे उलट मी कर्नाटक म्हणजे मुर्डेश्वर म्हणून तिथे एक जागा आहे, तिथे आमचं घर वगैरे आईचं म्हणजे माझं माहेर. आता तिथे इतकं नाही आहे, पण मुंबईतच जन्माला आलो, मुंबईतच म्हणजे मराठी सगळं म्हणजे इथेच सगळं. पण मग बॉलिवूडकडे जास्त, हिंदी गाण्यांकडे जास्त ओढा कसा काय आणि मराठीकडे तो तितकासा राहिला नाही किंवा कमी गायली गेली? ते कंपॅरिझन दोन्हीकडे व्यवस्थितच. पण ह्याच्यात काय झालं की मी तेव्हा ना म्हणजे बॉलिवूड म्हणजे मी ह्या इंडस्ट्रीमध्ये लक्षात पण नव्हतं. म्हणजे ध्यानी मनी नसतो म्हणतो ना आपण की ते कसं काय बालपणात ती सुरुवात? बालपण नाही, म्हणजे तेव्हा ना मी कार्यक्रम करायची, मराठी कार्यक्रम गणपतीत किंवा असं भजनांचे वगैरे पूर्वी फार असायचं. तेव्हा मी प्यारेभाईंकडे म्हणजे प्यारेलालजींकडे गणपती असतो तेव्हा मला बोलवलेलं गायला. ती ओळख कशी?
ती ओळख अशी नाही, म्हणजे तेव्हा माझा एक ग्रुप होता, ते कुठून तरी आलं असेल ओळख. तर एक सरोद वाजवणारे पण होते, तेव्हा आम्ही क्लासिकल टाईपचं असं. आणि प्यारेभाईंची बायको जी आहे ती कर्नाटक साईडचीच आहे, शिरूर म्हणून माहेरचं हो त्यांचं. हो 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 हो. तसं म्हणजे ते कुठेतरी खूप आधी आम्ही भेटलो असू, म्हणजे त्यांना अगदी माहेरचं म्हणजे काही गोष्टी वगैरे आम्ही बोलेल तेव्हा गायले. मी गायल्यानंतर प्यारेभाई होते त्यांच्यासमोर मी गायले, तेव्हा त्यांनी विचारलं की आप क्यों नहीं आती इंडस्ट्री में असे. तर तेव्हा मी गौतम गोविंदामध्ये गायले होते. तसं तसा तो करून break त्यामुळे मराठी वगैरे नंतर मला मराठीत बोलवलं गेलं. पण ती सुरुवात कशी झाली? मूलतः तुमच्या म्हणजे घरामध्ये गाण्याचा एक हे आहे, होता माझे का? वडील ती गायचे. बैठक होती का गाण्याची? वडील गायचे. अच्छा. आणि जसं मी नेहमी सांगते की माझं नाव पौर्णिमा माहेरचं, ओ. आणि मी कोजागिरी पौर्णिमेला जन्माला आले, त्यामुळे माझं नाव पौर्णिमा पडलं. आणि माझे वडील क्लासिकल शिकायचे, ओ. आणि मला लहान असतानापासून ते जरा क्लासिकल म्हणजे पकडून बसवणं असतं ना मुलांना, तसं मला शिकवत होते असं लहानपणापासून. मग ती पहिली संधी कशी मिळाली की जेणेकरून कोरसची पण म्हणा, पण ती पण संधी आहे ते कारण तिथपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. प्यारेभाईनीच बोलवलं ना मला, हां, जेव्हा हां. मी त्यांच्या घरी प्रोग्राम त्या केला. ग्रुपला तुमच्या बोलवलं, त्या ग्रुपमध्ये तुम्ही होतात आणि त्याच्यातनं मग ती हां, ओळख झाली. म्हणजे तो एक असा घरगुती कार्यक्रम म्हणतात ना, भजनं गा किंवा म्हणजे तेव्हा छान हार्मोनियम असं सरोद वगैरे, तबला अच्छा. तबला पेटी म्हणतात ना, तसं मी गायची. अच्छा. तेव्हा भजनं गायले, तेव्हा त्यांना माझा आवाज आवडला. ते म्हणाले तू एवढं चांगली गाते तर तू गात का नाही असं. सोलोसाठी नव्हतं विचारलं, कोरससाठी विचारलेलं त्याने. आणि नंतर बऱ्याच ह्याच्यानंतर मग मी गेले तिथे. घरी आई-बाबांचं हे असायचं, कारण असं बऱ्याचदा असतं की एकतर शिक्षणाकडे लक्ष द्या. बऱ्याच घरांमधनं त्यावेळी हो. असायचं की शिक्षण झालं आणि पाहिजे, ही गाणं फिल्म वगैरे. लाईन जरा अशी हां, तसं हां. नाही, पण तसं काही वाटलं नाही त्यांना असं. गाते चांगलं म्हणजे. आणि कुठेतरी एक विश्वास असतो, आणि वरून आलं ना त्यामुळे. बरोबर. हो. बरं, बालपण ते झालं, तुम्ही गाणी, तुम्ही ऑर्केस्ट्रामध्ये पण हा, लहानपणी ते गायचात. झंकार ऑर्केस्ट्रा म्हणून होता. ते विनोद गीध नावाचे एक होते, अकॉर्डियन वगैरे वाजवायचे, तेव्हा मी त्यांच्याबरोबर. आणि मग हळूहळू तशी मग ती. हळूहळू पण हा गाणं प्रॉपर शिकलायत तुम्ही? हा थोडंफार शिकली आहे अगदी. म्हणजे त्यातले आलाप आणि ते सूर, हा 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 तसं बाकी सगळं ऐकून, म्हणजे ऐकून ऐकून रियाजातून. ऐकून. आणि काय व्हायचं की रियाज म्हणजे थोडेफार राग माहिती आहेत, आम्ही जसं गळ्याला कसं तयार करायचं हे माहिती आहे, आमचा रोजचा रियाज वगैरे असतो. आम्ही हेच शिकवतो आता, आमचे काही स्टुडंट्स आहेत त्यांना आम्ही हेच शिकवतो. म्हणजे गाणी. आणि ते त्यावेळी आपली आवड म्हणून एक रेडिओ हो असायची रेडिओ. दर सोमवारी रात्री तर ती मी गाणी म्हणजे मुंबई ब वर. हो, म्हणजे जीवलगा आणि ही अशी गाणी ती तशी ऐकून हे केलं म्हणजे असं. वा 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 वा. मी असं म्हणजे आम्ही असं ऐकलंय किंवा आपण असं ऐकतो बऱ्याचदा बोलतात की गाणं हे माणसाला संस्कारी बनवतं, ते माणसातला संयम वाढवतं, ते माणसातील बरेच गुणांवर अवगुणांवर गुण डेव्हलप करतं, तर अवगुणांवर कंट्रोल करतं. हो. तुमचं या बाबतीत काय म्हणणं आहे की गाण्यामुळे आपण माणूस म्हणून कसे घडतो? माणूस म्हणून एकतर कुठेतरी पेशन्स ते म्हणजे आपल्याला संयम आहेच. आणि आता हे एखादं गाणं यायला पाहिजे ना, ते यायलाच पाहिजे. एखादी जागा नाही आली तर मला झोप नाही लागत. म्हणजे काय झालं की एक जिद्द असते की मला हे यायलाच पाहिजे. आणि कुठेतरी मला असं वाटतं की कोणाची प्रतारणा करणं किंवा सच्चाईने सूर लागतात ना, हे कुठेतरी तुमच्या आत सच्चाई. आता नंतर कमर्शियल लोक ते त्यांचं काय माहीत नाही, पण एक कुठेतरी सिन्सिअरिटी जी आहे ना ती संगीतात आहे. आणि संगीत हे असं आहे की तुम्ही एकटेसुद्धा एन्जॉय करू शकता. तुम्ही डिप्रेशन असेल, तुम्हाला काही त्रास असेल, तुम्ही एकटे बसा, तानपुरा लावा, तुम्ही एकटे रूममध्ये बसून गातायत, तुमचं आपोआप तुम्ही शांत होणार. एक शुद्धीकरण पण म्हणतात त्याने हो होतं. हो. आणि आम्ही जेव्हा सा लावतो, श्वास रोखून सा लावतो, हे प्राणायाम सारखंच आहे.
हे झालं आणि तुम्ही हजारो लोकांच्या समोर सुद्धा एन्जॉय करता. बरोबर. फक्त एक संगीत हे असं आहे की तुम्ही एकटे पण एन्जॉय करता आणि हजारो लोकांच्या समोर पण एन्जॉय करता. निश्चित. आणि संगीतात मी थोडं जितकं ऑब्झर्व केलं आहे की तुमचे गुण दिसतात. तुम्ही ॲरोगंट तुम्ही असे असाल ना तुमच्या गाण्यात दिसतं. हो. तुम्ही सौम्य असाल ना तर तुमचं गाणं सौम्य असतं. बरोबर. हे असं मला वाटतं. म्हणजे कोणी डॅशिंग असतात, कोणी असे असतात ना ते तर त्यांच्या गाण्यात दिसतं. बरोबर. आवाजातनं ती पेक जाते. आवाजात. बरं, आता असं मला एक विचारावंसं वाटते की बऱ्याच गायकांनी इंडस्ट्रीमध्ये ज्यांचे संबंध बिघडले तेव्हा त्यांनी स्वतःच्या स्वबळावर शोज करून हो. आपल्या नाही तर बाहेरच्या देशांमध्ये आपलं एक वर्चस्व कायम केलं किंवा तिथून पैसा कमवला. हा. उलट ते तर काही जण असे म्हणतात, मी आता नावं नाही घेत, बॉलिवूडचेच काही जण असे म्हणतात की अरे एक प्लेबॅक गाऊन जितके पैसे मिळत नाही तितका आम्ही बाहेर शोज करून चौपट कमवतो. सो तसंही आहे. नाही, पण हे आहेच. मग अनुपमाजींना तसं करावंसं का नाही वाटलं? तुम्ही मला संधी देत नाहीये ना, भले नका देऊ. आता मी यांची गाणी आणि माझी गाणी बाहेर गाऊन ते करेन आणि माझं नाव कमवेन, मग तुम्हाला माझी आठवण येईल. असं तुम्ही का नाही केलं? कारण तिथे सुद्धा कोणीतरी माणूस असा लागतो जो तुम्हाला, तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार कसे? म्हणजे ते मार्ग, त्या साईडचे मार्ग का नाही शोधलेत? कारण हे पण तसेच गेले असतील. मला तसा मार्ग मिळालाच नाही. कारण त्यासाठी ना आउट ऑफ द वे जाऊन तुम्हाला बरंच म्हणजे ओळखी पाहिजेत. आता तुम्हाला बाहेर जाऊन जर शोज करायचे असतील तर तुम्ही बाहेर जाणार कसं? कोणतरी असं माणूस पाहिजे की तुम्हाला बाहेर नेऊन तुमच्या, त्या माणसाला पण माझ्यावर तेवढा विश्वास आणि जिद्द पाहिजे की हिच्यासाठी मी काहीतरी करीन. तर तो माणूस भेटलाच नसेल मला, असं पण असू शकतं. बरोबर. महाराष्ट्रामध्ये शो करताना अनुभव कसा राहिलाय? पण महाराष्ट्रात आता तुम्ही करताय, अजूनही ऍक्टिव्ह आहात, तुम्ही करताय म्हणजे वयाच्या मला वाटतं 70 पार केली आता, पण अजूनही तुम्ही शोज करताय. कारण असं म्हणतात की गाणं एका वयाच्या एका ठराविक म्हणजे लताबाईंनी तर मला वाटतं 80-85 वर्षापर्यंत त्या गात होत्या. त्यांचं एक गाणं आशाबाई तर अजूनही गातात. 92 वर्षावर सो त्यांचा आवाज. कारण जोपर्यंत माणूस गात राहतो ना, माणूस म्हातारा नाही होत. हो. गळा तुमचा चालूच राहिला ना तर तो झिजणारच नाही ना. बरोबर. तुम्ही गप्प म्हणजे बंद करून राहिलात तर त्याला गंज चढेल. पण आत्ता जर आलं, आत्ता मराठी इंडस्ट्रीतनं म्हणा किंवा आता इतकं प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथे सुरांची गरज लागते. सो आत्ता जर तुम्हाला एखादी प्लेबॅकची अपॉर्च्युनिटी आली तर तुम्ही किती कॉन्फिडंट आहात त्याच्यासाठी, किंवा तुम्ही कशा पद्धतीनं त्या गोष्टीला घेणार आहात? 100% मी करीन. कारण मला असं वाटतं, लोक पण सांगतात की देवाच्या कृपेने माझा आवाज अजूनही तसा आहे. उलट जास्त मॅच्युअर्ड वाटतो, पण मी करू शकते असं. कारण अजून म्हणजे आम्ही टचमध्येच आहोत ना गाण्याच्या. बरोबर. आत्ताच्या ज्या जमान्यामध्ये तुम्ही गाणी ऐकली असतील तर तुमची आवडती सिंगर, मेल असू दे किंवा तो फिमेल असू दे, आवडता सिंगर असू दे, सो असा कोण आहे ज्याचं गाणं तुम्हाला का आवडतं तेही सांगाल, आणि कुठलं गाणं जास्त आवडलंय आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये तुम्ही ऐकलेलं? नवीन सिंगर फिमेल, हां, ती मला सुनिधी खूप आवडते. तिच्यात एक्सप्रेशन्स खूप आहेत आणि तिचा आवाज जो एक राऊंडनेस आहे ना आवाजात, बेस छान, म्हणजे तिचं गाणं त्यासाठी आवडतं. मेल सिंगर शान, तो एक यंग, एक रोमॅन्टिक आवाज एक असतो ना तसा. बरं, काही फन राऊंड्स आहेत, थोडेसे ते मी घेते. तुमचं स्वतःचं आवडतं गाणं कोणतं? तुम्हाला जे, तुम्ही इतकी गाणी गेलेत पण ते गाणं तुमचं स्वतःचं आहे जे तुम्हाला अधिक आवडतं सगळ्या गाण्यांमध्ये? काश ओ यारा. जर तुम्हाला पुन्हा 80चं दशक जगता आलं तर तुम्ही काय वेगळं कराल? आणखीन जगता आलं तर? जर जगता आलं पुन्हा 80चं दशक, तर त्यावेळेला, या वेळेला मला ती चूक करायची नाही किंवा या वेळेला मला तसं करायचं नाही, तर तुम्ही काय कराल? मॅनेजर ठेवीन. म्हणजे ती मला पुढे जायचंय. बरं, एखादं स्वप्न तुमचं जे अजून अपूर्ण आहे ते पूर्ण करायचंय तुम्हाला,
मला एक छानसा स्टुडिओ काढायचा आहे. वा. म्हणजे स्टुडिओ, आजकाल स्टुडिओज बरेच झाले आहेत आणि तिथे आपण करतो ना रिहर्सल रूम किंवा म्हणजे माझ्या स्टुडंट्सना आपण घेऊन जाऊन म्हणजे मग छानसा असा स्टुडिओ काढायचं खूप स्वप्न आहे. एक रॅपिड फायर, लता की आशा? आशा. रेकॉर्डिंग की लाईव्ह शो? रेकॉर्डिंग. भावगीत की फिल्मी गाणं? फिल्मी गाणं पण असू शकतं. तुमचे आवडते संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल की आर डी बर्मन? त्यांनीच मला सांगितलंय त्यांचे आवडते डायरेक्ट आर डी बर्मन. सॉरी, मी त्या झोन मध्ये गेले. की बरं, मोहम्मद रफी की किशोर कुमार? किशोर कुमार. आता नाही आहेत म्हणजे दोघे पण नाही आहेत, पण जर असते तर बरेच जण वेळ काढतात विचार करतात काय करू, त्यांना कसं वाटेल. किशोर कुमार एवढ्यासाठी, कारण तुम्ही सगळी उत्तरं ही कॉन्फिडेंटली एकाच नाव घेऊन सांगितलं. मला अनेक जण तो विचार करतात की काय सांगू नको मग असं होईल. आणि मला ह्याच्यासाठी कारण पण आहे किशोर कुमारसाठी की हां म्हणजे मोहम्मद रफीचं पण म्हणजे प्रत्येकाचं दोघांचंही वेगळं म्हणजे गायकीच वेगळी. किशोर कुमार मध्ये जो फील होता, भारी भरकम आवाज आपण म्हणतो पुरा स्क्रीनवर, आणि ते कुठलंही गाणं त्यांची कुठलीही, मग ते दुःखद गाणं असू दे किंवा एनर्जेटिक गाणं असू दे, ते त्यांच्या आवाजात ते तितकं फिट असायचं. हो. आणि ते प्रोड्युसर, डायरेक्टर, लिरिसिस्ट, सिंगर, म्युझिक डायरेक्टर आणि ऍक्टर असल्यामुळे त्यांच्यामध्ये जो म्हणजे जे एक्सप्रेशन्स होते ना, कमाल कमाल. मला कोणीतरी सांगितलं म्हणजे आता आठवत नाही एक्झॅक्टली की कोणाचं तरी शम्मी कपूर, सुदेश भोसलेचं मी इंटरव्ह्यू बघितला की माहीत नाही, की शम्मी कपूरला विचारलं म्हणे की किशोरदांबरोबर तुम्ही ॲक्टिंग करू शकाल का? किशोरदाचं तुमच्या, त्यांनी म्हटलं नको रे बाबा, गाण्यातच एवढं ॲक्टिंग असतं त्यांचं, तर त्यांच्याबरोबर मी काय. म्हणजे ते लोक सुद्धा इतकं किशोर कुमारना. आणि मोहम्मद रफीचं तर वेगळंच आहे. त्यांचा पण आवाज मखमल म्हणतो ना आपण, मखमलीसारखा आवाज, हरकती आणि फील. म्हणजे आता गाईडमधली वगैरे जी म्हणजे हे दोघंही सगळ्यांचं ना वेगळं रूप होतं. आपण कुणाला वर असं नाही करू शकत. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल एक त्यांची. बरं, डबिंगच्या गाण्यांच्या निमित्ताने असू दे किंवा थेट काहींना तुम्ही आवाज दिलाय अभिनेत्रींना, तर त्या निमित्ताने असू देत त्यांना तुमचा आवाज लाभलाय, तर मग त्यापैकी एखादी आता निवड मला सांगा. माधुरी दीक्षित की श्रीदेवी? माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित की जुही चावला? माधुरी दीक्षित. नाही, निश्चित. आणि एक मला विचारायचं की एका शब्दात तुम्ही त्याचं उत्तर द्यायचंय किंवा तुम्हाला जे व्यक्त व्हायचे ते तुम्ही व्यक्त व्हाल त्या प्रश्नांना उत्तर देताना. एका शब्दात अनुपमा देशपांडे. जास्त सरळ असल्यामुळे पाठी पडली. सॉरी. इंडस्ट्रीतली गटबाजी, पक्षपातीपणा याविषयी एका शब्दात काय सांगाल? तो माझा हेच नाही आहे ना पिंड, त्यामुळे मला त्यांच्याशी काही संबंधच नाही. आम्ही असं ऐकलं आहे की त्यावेळेला लता मंगेशकर, आशा भोसले यामुळे खूप डॉमिनेटिंग भाग होता त्यावेळेला. यावर तुमचं म्हणणं काय आहे? काही बोलायचं नाही. काहीच नाही. आणि कुठेतरी म्हणजे मी आता हे तुम्ही रेकॉर्ड करता की काय माहीत नाही, पण कुठेतरी काय असतं माहीत आहे की हे ना लताबाई, आशाबाई म्हणजे मी जेव्हा जेव्हा इंटरव्ह्यू दिलेले आहेत ना, ते सूर्य आणि चंद्र आहेत. आम्ही लुकलुकणारे तारे. सूर्य आणि चंद्र हे अटल, आणि जेवढं त्यांच्या तेज आणि जे आहे ना, पण या तेजामध्ये अनेक उभरते तारे होरपळले गेले असं वाटतं का? किंवा ते होरपळवण्यात आले, मग ते नुसतं त्यांनी नाही तर त्यांच्या संबंधित असणाऱ्या डिरेक्टर्स आणि प्रोड्युसर्सनी सुद्धा, असं वाटतं तुम्हाला? नाही. कारण ते तेज इतकं होतं की त्या तेजात ते तारे खरं तर छान अजून चमकायला हवे होते त्यांच्या जागेवर, पण ते होरपळले गेले बिकॉज ऑफ या तेजामुळे. आणि किंवा इतरांनी सुद्धा तितका तो त्या स्टार्सना, त्या ताऱ्यांना सपोर्ट केला नाही म्हणून. हे तुम्हाला वाटतं का त्यावेळेचं? पण त्यावेळी आता बघाल तर
आता बदललंय सगळं, आता आता प्रत्येकाला सगळंच संधी बदललंय, मिळतेय. आता सगळं बदललंय. त्यावेळेला पण तुमची पिढी त्यावेळी होरपळली काय गेली का? झालं की हां. हे मी म्हणते की कदा माझ्यासाठी चांगलं पण असेल, कारण आता ही लोकं ना जास्त म्हणजे ह्या नवीन ज्या सिंगर्स होत्या, हं, म्हणजे मी नवीन नाही म्हणणार, हं, माझ्या काळातल्या त्या जास्त पॉप्युलर होत्या. हं, मी ह्याच्यामध्ये नव्हतेच. हं. होरपळणं बाजूला राहिलं. स्पर्धेत तुम्ही त्या नाही, स्पर्धेतच नव्हते मी. हं, मग मी तसं काय होतं की तुम्हाला अगदी असं असतं ना की पुढेच खूप जायचंय, तर मी काही वाटेल ते करेन, हं. हे माझ्यामध्ये नव्हतं. बरं, आपलं एक सासरच्यांचं राहिलं, घरचं माहेरचं तुम्ही सांगितलात की सपोर्ट होता सगळं, मला ते मिळत गेलं हो. हळूहळू. पण असं असतं ना, एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यानंतर अनेक गोष्टी बदलतात आणि या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला बऱ्याचदा काही तास नाही बरेच तास बाहेर घालवावे लागतात. आत्ता ते जमाना बदललाय, हो पण हो हो त्यावेळेला ते हो होतं. जसं शोसाठी दौऱ्यावर जाणं म्हणा किंवा रेकॉर्डिंग करताना अनेक तासनतास रेकॉर्डिंग करणं म्हणा, हे सगळं आलं. त्यामुळे तिथून जर सपोर्ट मिळाला तर तुम्ही तुमचं करिअर पुढे करू शकता. हो तुमच्या हो बाबतीत कसं घडलं आणि तुमचं सासर त्याविषयी हां. नेमकं नाही, सांगा? माझं एक तर माझं लव्ह मॅरेज, हं. आणि माझे मिस्टर म्हणजे बँकेत पण होते आणि ते वाजवायचे पण. ओ, ते म्हणजे सरोद वादन वगैरे नाही असं काही नाही, करायचे ते का? रिदम वाजवायचे. अच्छा. म्हणजे त्यांनी रवींद्र जैनकडे वाजवलंय, उषा खन्नाकडे, ओ, हां, हां. आणि असं बऱ्याच, म्हणजे त्यांनी रेकॉर्डिंग्स पण ते वाजवायचे हं, हं. आणि तबला वगैरे वाजवायचे ते. हं, हं, हं. आणि ते म्हणजे सासू सासऱ्यांना पण कौतुक होतं मी गाते म्हणून. नवऱ्याला तर होतंच, हं, हं, आणि हं. मला खूप सपोर्ट झाला. म्हणजे मुलं लहान असली तरी ते सांभाळायचे म्हणा, सासूबाई सांभाळायच्या, असं करून उशीर झाला तर माझे मिस्टर न्यायला यायचे. हे हं. खूप एक सपोर्ट एक असतो ना, तो मला छान मिळाला. हं, हं, हं. मी कुठे खेचली गेली नाही. बरोबर. हां. आत्ता करिअरकडे मागे वळून पाहताना, जाता जाता हा प्रश्न मी करेन हां. निश्चितच. काय वाटतं तुम्हाला? काय राहून गेलंय? काय करायचंय? आणि कशाची प्रतीक्षा आहे? प्रतीक्षा. हं. असं असतं ना, की आपण काय चूक केली, म्हणजे मला सारखं असंच वाटतं, की मुलं पण म्हणतात, की मला जे मिळालं ना, त्याचं मी आणि किशोरदा आम्ही एवढे डुएट गायलो, पण माझा एकही किशोरदांबरोबर फोटो नाही आहे. ओह! म्हणजे हे किशोरदांबरोबर फोटो नाही आहे, किंवा एखादं गाणं, म्हणजे मला असं वाटतं, की अरे बापरे! त्यावेळी असं वाटायचं, अरे हां, YouTubeवर मिळेल तुम्हाला, किंवा कॅसेट्स असायच्या त्या जमान्यात, हं, किंवा हं. CDज. ह्याला मी कधीच असं, म्हणजे मला कदाचित असं वाटतं, की एवढं मी काम करत होते ना, हं, हं. धावपळ वगैरे, तर तितकं एक असतं ना, महत्त्व वाटलं नाही. म्हणजे त्यावेळी मी किशोरदांबरोबर गायले, एवढं असं असं सगळं करायचे, एवढी फॉरेन टूर्स वगैरे केल्या, त्याचं मला काहीच वाटत नव्हतं. आत्ता ते मला जाणवतं, की मी काय केलं, आणि मी ते असंच लाईटली घेतलं. मी हं. लाईटली घेतलं ना, ह्याची मला खंत आहे. आणि प्रतीक्षा कसली आहे? आत्ता काय करायचंय? काय वाट आत्ता या मला टप्प्यावर काय वाट पाहताय? अजूनही जसं मी म्हटलं ना, की मला स्टुडिओच एक करायचं आहे म्हणून ते आहे, आणि अजूनही मला शोज करायचे आहेत, अजूनही मला गायचं आहे, आणि माझी मुलगी खूप छान गाते. तिला पण मला पुढे आणायचं आहे. हं, म्हणजे हं. अजूनही असं वाटतं, की काहीतरी करावं. हं, हं, हं. एक ग्रुप, म्हणजे एक असतं ना, की जसं इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे हं, हं, हं. करायचं असतं आपल्याला. हं, हं, हं. एक शोज करायचे, म्युझिक मोठे शोज. मोठे म्युझिक शोज करायचे, बाहेरगावी जायचं. हं, हे हं. जे असतं ना, त्याची मला खूप इच्छा आहे. हं, 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 तर हं. तसं मिळालं तर मग आम्ही छान अरेंज करू, कारण आमचं दरवर्षी प्रोग्रॅम होत असतात, कारण आम्हाला खूप एक्सपिरियन्स आहे. हं, हं, हं. बरं, आत्ता अर्थात तुमची मुलाखत होते म्हटल्यावर प्रेक्षकांना निश्चितच अपेक्षा असणार ती म्हणजे मी त्यामुळे मुलाखतीच्या मध्ये ही गाणी घेतली नाहीत. त्यामुळे काही अशी मोजकी गाणी जी आपण काही उल्लेखही केला ज्या गाण्यांचा, ते म्हणजे एक तर सैलाबचं गाणं असेल, ज्या गाण्यासाठी तुम्हाला सोनी मेहवालसाठी फिल्मफेअर मिळालेलं असेल, किंवा किशोरदांसोबतचं हो. गाणं. अशी या गाण्यांच्या 2-2 ओळी आम्हाला ऐकायला आवडतील तुमच्या. मला तर सुरुवातीला माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित केलेलं सैलाबमधलं गाणं, हमको हां. आजकल है. उलझी है ये किस चाल में तू,
है आज कल किस हाल में तू, उलझी है ये किस चाल में तू, है आज कल किस हाल में तू, हमको आज कल है इंतजार, कोई आए लेके प्यार. म्हणजे खरंच मी त्या ह्याच्यात गेल्या, म्हणजे माधुरी ज्या पद्धतीने एंट्री घेतायत आणि नाचतायत, खरंच सुंदर. आणि दुसरं म्हणजे सोनी महिवाल, ज्याच्यासाठी तुम्हाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. सोने चनाब दे किनारे से पुकारे तेरा नाम, आजा जाओ सोनी चनाब दे, सोनी चनाब दे किनारे से पुकारे तेरा नाम, आजा जाओ सोनी चनाब दे, सोनी चनाब दे, सोनी चनाब दे. वा. आणि तिसरं गाणं म्हणजे किशोरदान सोबत जे तुम्ही एक गायलंय, जे किशोरदा म्हणाले होते की नाही हाँ, ये गाएगी तो ही मैं गाऊंगा. ओ यारा तू प्यारों से है प्यारा, मेरा है मेरा ही रहेगा, दिलदारा मैं तो ये कहूँगी, पाया जग सारा. ओ यारा तू प्यारों से है प्यारा. एक गाणं मला आवडेल ऐकायला, ते म्हणजे जे तुम्ही गायलं होतं आणि नंतर श्रीदेवीजींनी सांगितलं की मला गायचंय, रंग भरे बादल से. रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से, मैंने तेरे रा 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 लिया नाम, चांदनी वो मेरी चांदनी, चांदनी वो मेरी चांदनी. याच गाण्यामध्ये बोलता बोलता आपलं राहिलेलं आहे ते म्हणजे हेराम सिनेमा कमल हसन यांचा, ज्याच्यात राणी मुखर्जी आणि आपले मोहन गोखले पण आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी कामं केलेली आहेत. तो चित्रपटही तितकाच गाजला. त्याच्यात एक मराठी लावणी आहे, ती माझी राहिली आहे तुमच्याकडनं ऐकायची. ते गाणं एकदम त्याची स्टोरी पण, ते कसं मिळालं, काय मिळालं, त्याचा किस्सा आणि ते गाणं. हे इल्याराजाचं म्युझिक आहे आणि त्यांना मराठी करायचं होतं. म्हणजे ते मुंबईत आले आणि त्यांच्याकडे उत्तम सिंग म्हणून एक म्युझिक डायरेक्टर आहेत. हां, तर ते त्यांचं काम वगैरे करतात तसं इथे मुंबईत आले की. आणि कोणाला बोलवायचं कोणाला बोलवायचे विचार करत तेव्हा कमल हसनना सांगितलं उत्तमजींनी की अनुपमा देशपांडे म्हणून. आणि ते देशपांडे म्हणजे त्यांना ना पु ल देशपांड्यांचं खूप आहे कमल हसनना. हां, त्यांना बोलवा. ते बोलवलं आणि थोडंसं आशाबाई स्टाईलचं ते गाणं होतं. तर ते जेव्हा कमल हसन महाराष्ट्रात येतात तेव्हा थोडंसंच आहे, म्हणजे 2 लाईन्स अशा अंतरा वगैरे पण आहे. पण तो अंतरा मला वाटतं त्या पिक्चरमध्ये आहे की नाही माहीत नाही, पण ते मी थोडंसंच गायले. इल्याराजांनी मराठी गाणं करणं बरोबर हे खरंच म्हणजे खूप छान. म्हणजे ते तर ग्रेटच आहे, त्यांचा प्रश्नच नाही आहे. ते असा हा मदन बाण घुसला कसा, असा हा मदन बाण घुसला कसा, कोणीतरी वैद्य आणारा, ते करू जीवनी धीर मी किती धरू, कोणीतरी वैद्य आणा जावा जावा, असा हा मदन बाण, असा हा मदन बाण, असा हा मदन बाण. वा अनुपमाजी, तुमच्याशी बोलून आज खूप मस्त वाटलं. कारण असे अनेक हिरे आहेत जे इथे दडलेले असतात, त्यांच्यासोबत अनेक गोष्टी घडलेल्या असतात की कुठेतरी ते पुढे येण्यासाठी धडपडत असतात, पण काही गोष्टी
घडतात की मागे राहणं होतं, पण हो. त्यामुळे माझा हेतू हाच असतो की आमच्या या शोच्या माध्यमातून अशा ताऱ्यांना शोधून काढणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि लोकांसमोर आणणं आणि लोकांना सांगणं की हे गाणं यांनीच गायलंय, की आता तुम्ही जाऊन सर्च करा की तुम्हाला कळेल अनुपमा देशपांडे या माहितीच असतील, पण नेमकं त्यांनी काय काय केलं या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला कळलं. आणि अर्थात आत्ता याच्या पुढे तुम्ही जसं म्हणताय की या तुमच्या इच्छा आहेत आणि अर्थात त्या पूर्ण होत निश्चितच, आणि अशी गाण्याची संधी जी तेव्हा मिळाली नाही पण आता तुम्हाला मिळो, कारण आता खूप प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुमचा आवाज आता ऐकला तर तो तितक्याच स्केलचाच आहे अजूनही त्याच वरच्या पट्टीतला. त्यामुळे अर्थात अशी संधी, अर्थात मी काय सांगणार, तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठ्या खरंच आदरणीय, खूप पण खूप खूप एक म्हणजे म्हणतात खूप धन्यवाद. म्हणजे लोकमतांचं म्हणजे असं खूपच धन्यवाद. त्यामुळे म्हणजे जसं तुम्ही म्हणता तसं लोकांना कळलं की बाबा आणि ते कळेल आता याच्या पुढे, आणि आता हां. तुम्ही आम्हाला वेळ दिला, तिथे बोलवलत आणि तुमच्याशी बोलण्याची संधी दिलीत, याबद्दल लोकमत तर्फे तुमच्या आभार. थँक्यू. मला पण खूप खूप छान वाटलं. मस्त.